आपटे यांचा आजचा हा जन्मदिवस, यांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी आपली अमूल्य सेवा दिलेली आहे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी अमूल्य असं योगदान दिलेलं आहे असे आपले लोकमान्य टिळक, आणि ज्यांच्या प्रतिमांचं पूजन आज होत आहे असे आमचे दोन राठोड बंधू कैलासवासी माननीय माजी आमदार किशोरराजे राठोड साहेब तसेच दलित पुत्र गोविंदरावजी राठोड साहेब यांच्याही प्रतिमांचे या ठिकाणी पूजन होते. या ठिकाणी एक संयोग जुळून आलेला आहे. दोन प्रतिमा अशा आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि दोन योद्धे अशा आहेत ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केलेली आहे. वसंतनगरीमध्ये त्यांनी शैक्षणिक क्रांती करून आपणा सर्वांना या शिक्षण क्षेत्रामध्ये एक नव्या वाटचालीवर आणलेलं आहे. अशा या दोन्ही बंधूंचं या ठिकाणी पूजन होत आहे. धन्यवाद. विचार मंचावरील मान्यवरांचा सत्कार होईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभारी आज हा संमिश्र भावनांनी भरलेला समारंभ आहे असं मला वाटतं. सरांनी आता सांगितलं मॅडमनी की जवळपास 40 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करून यशस्वी कारकीर्द पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. मला असं वाटतं की मोठी कारकीर्द आणि एवढ्या प्रचंड यशस्वीतेने पूर्ण करून सन्मानाने सेवानिवृत्त होणं ही एक अभिनंदनीय बाब आहे. याबद्दल मी सरांचं वैयक्तिक अभिनंदन करतो. सेवानिवृत्ती ही ठरलेलीच असते, बरोबर, सेवानिवृत्ती होतच आहे. सरांनी आपल्या आयुष्याचा एक मोठा टप्पा इतका यशस्वीरित्या पूर्ण करून आज एवढ्या सन्मानाने सेवानिवृत्त होत आहे. अनेकांसाठी सरांचं व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. खूप अशी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व सरांनी सगळ्यासमोर घडवलेलं आहे. यापुढे त्यांच्याकडून अशीच आपण सर्व अपेक्षा करूया. मी असं त्यामध्ये सरांचे संबंध जुने आहेत. अनेक वर्षापासून सरांना ओळखतो. माझे एक मित्र आहेत, वर्ग मित्र, जीवलग मित्र मधुकरराव पवार. नुकतेच ते पोलीस उपाधीक्षक या पदावर सेवानिवृत्त झालेले आहेत. ते उद्योगी असताना सर्व उद्योगाला सेवेत असताना आम्ही जायचं त्यांच्याकडे. आणि त्यावेळेस सरांचं खरं म्हणजे इतकं अशी ओळख नव्हती, पण सरांचं जे मार्गदर्शन असायचं निश्चितच आम्हाला खूप प्रेरणादायी वाटायचं. आमचं क्षेत्र ऍक्च्युअली बँकेर आहे. बँकेत ब्रँच मॅनेजर पण होतो मी त्या काळात. आणि मित्र आमचा पोलीस डिपार्टमेंट होता. शैक्षणिक क्षेत्र असेल तसं कसं घेत नव्हतं, पण सरांच्या सांगितलं आलं की शैक्षणिक क्षेत्रात किती वाव आहे किंवा किती आपण चांगल्या आदेश पूजेला विकू शकतो हे सर आम्हाला वेळोवेळी सांगायचे. स्पर्धा परीक्षा असो, स्पोर्ट्स असो, तर खूप म्हणजे असं प्रेरणादायी आम्हाला त्यावेळेस वाटायचं. सरांनी ज्या संघर्षातून आयुष्यभर वाटचाल केलेली आहे, या ठिकाणी मला याचा उल्लेख आवर्जून करावा वाटेल. त्या समाजात शोषित, पीडित, वंचित इथल्या प्राचीन व्यवस्थेनं
शिक्षणापासून वंचित ठेवलेले किंवा प्रगतीच्या विकासापासून वंचित ठेवलेल्या एका समाजासाठी आणि शिक्षण क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र निवडून सरांनी जे तळमळीनं आणि जे प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे ते नक्कीच सगळ्यांसाठी आदर्श आहे. सरांनी खूप संघर्षमय आयुष्यात सुरुवात करून उत्तुंग असे जीवन घेतलेले आहे शिक्षण क्षेत्रात. बाकी तुम्ही सगळेजण सिनियर आहेत. आश्रमशाळेपासून याच आश्रमशाळेचा विद्यार्थी आहेत आणि याच कॉलेजचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी प्राचार्यपद आणि तेही इतक्या सन्मानाने आणि यशस्वीरित्या पूर्ण करून आपल्यासमोर कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे गुरुवर्य विमुक्त जाती सेवा समितीचे सदस्य माननीय चव्हाण सर, प्राचार्य केंद्रे सर, आजचे सेवापूर्ती निरोप समारंभाचे प्रमुख माननीय प्राचार्य राठोड सर आणि स्टेजवरील सर्व प्रमुख, आज मी या ठिकाणी सेवापूर्ती निरोप समारंभ या कार्यक्रमानिमित्त 2 शब्द मी बोलणार आहे. प्रथमतः आज 1 ऑगस्ट शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी. खरं तर आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे. ज्यांनी तथाकथित समाज व्यवस्थेमध्ये असलेल्या ज्या काही तथाकथित परंपरा, रूढी त्यांच्या विरुद्ध साहित्यातून बंड करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आजचा दिवस. आणि त्याचबरोबर भारतीय राजकारणामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिल्या प्रथम राजकीय असंतोष निर्माण करणारे लोकमान्य टिळक. हा 1 ऑगस्ट हा दिवस माझ्या माहितीप्रमाणे प्राचार्य राठोड साहेबांच्या जीवनामध्ये सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. कारण त्यांनी मला बोलता बोलता नकळत मला सांगून गेले की सर आज हा कार्यक्रम मी का ठेवला. कारण प्राध्यापक म्हणून काम करत असताना प्रथम त्यांची प्राध्यापक या पदी नियुक्ती जी झाली ते 1 ऑगस्ट आणि तेथून पुढचा प्रवाह चालू असताना ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर या ठिकाणी त्यांची प्राचार्यपदी निवड झाली तोही दिवस 1 ऑगस्ट. आणि आज त्यांची सेवापूर्ती जी झालेली आहे ती मागील तारखेत झाली असेल, पण आज त्यांनी तो दिवस निवडला आणि तोही 1 ऑगस्ट. भारतीय समाज माध्यमातून ही तारीख अतिशय महत्वाची आहे. भारतीय समाजातील, भारतीय राजकीय क्षेत्रातील 2 धुरंधर नेते आणि तोच दिवस त्यांच्या सेवापूर्तीचा. बऱ्याच जणांना, नवीन आलेल्या प्रमुख पाहुण्यांना माहित नसेल, मी माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेमध्ये मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून काम करत होतो. 2017 माझी येथे मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली. नवीन होतो, याच्या आधी शिक्षक म्हणून मी काम केलं, पण त्यानंतर 2018 मध्ये प्राचार्य सर आले. चव्हाण सर, मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतो की जवळजवळ आम्ही 8 ते 10 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. प्राचार्य सरांचं अलौकिक व्यक्तिमत्व असं आहे
आमचे इथे राठोड सर बी आहेत, सुभाष राठोड सर, त्यांना अनुभव आहे. त्या सगळ्या वसंतनगरचे सगळे जे युनिट आहेत त्या युनिटला पहिल्या प्रथम एकत्र बांधून ठेवण्याचं काम प्राचार्य राठोड सरांनी केलं. एवढे अलौकिक व्यक्तिमत्व होतं त्यांच्या काळामध्ये. मला तर असं वाटत नाही की कोणी माणूस दुखवला असेल. प्रशासन करत असताना असं प्रशासन करायचं की मन न दुखवता आपले काम, आपलं इप्सित कसं साध्य करायचं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. या 8-10 वर्षाच्या काळामध्ये इथं मी काम करत असताना मला प्राचार्य राठोड सर आणि त्याचबरोबर मी योगायोगाने अजून नाव घेऊ शकतो की DC पवार सर, त्या दोघांनी मला प्रशासनामध्ये किंवा माझं प्रशासन सुरळीत चालवण्यामध्ये अतिशय महत्वाचं काम केलेलं. प्राचार्य सरांना त्यांनी, मी जेव्हा सेवानिवृत्त झालो त्यावेळेस प्राचार्य सर म्हणे, सर आता फार मोठी पोगळी झाली, आम्ही कुठे येऊन बसायचं, आपण एकमेकाला समस्या आपण एकमेकाला सांगत असो, आपण एकत्र बसून समस्या सोडवत असो. आता मला ती म्हणायची वेळ नाही सर, मी गेल्या 1 वर्षाला मोकळा झालो, तुम्ही मोकळे होणार आहात, आता आपण उदगीरमध्ये भेटू. आता कोणी कोणाला आठवण करायची गरज नाही, प्रत्यक्ष आपल्या गाठी भेटी होत राहते. आणि या ठिकाणी प्राचार्य सरांनी या 10 वर्षामध्ये, मी तर सोडा, मी युनिटच्या बाहेरचा आहे त्यांच्या सिनियर कॉलेजच्या, पण सिनियर कॉलेजमध्ये सुद्धा ग्रामीण महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक अतिशय गौरवानं त्यांचं नाव घेत असतात. आणि या ठिकाणी प्राचार्य साहेबांनी आपल्या पूर्ण या सेवेमध्ये त्यांनी जे काही कमवलं ही सगळी शिदोरी ते मागे ठेवून जात आहेत. त्यांच्या ठिकाणी येणारे, त्या ठिकाणी बसणारे सर्व जे काही प्राचार्य येतील, निश्चितच त्यांची आठवण दीर्घकाळ हे ग्रामीण महाविद्यालय करत राहणार आहे. माननीय केंद्रे सर आधी प्राचार्य होते आणि प्राचार्य झाल्यानंतर महाविद्यालयाच्या वतीने मी माझं कर्तव्य समजतो. या गौरवकृती सोहळ्यासाठी उपस्थित संस्थेचे सन्माननीय सदस्य मारुती चव्हाण साहेब, त्यांच्या सुदीर्घ पत्नी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य केंद्रे सर, राठोड सरांच्या पत्नी आमच्या ताई सौभाग्यवती राजश्री ताई, एखाद्या शिक्षकाची खरी संपत्ती त्याचे विद्यार्थी असतात. ज्या गुरुच्या सेवानिवृत्तीचा सोहळा त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी कृतज्ञतेने आणि प्रेमाने साजरा केला, ज्या गुरुने आयुष्यभर ज्ञानाबरोबरच माणुसकीची श्रीमंती कमावली, अशा भाग्यवान गुरुच्या परंपरेतील एक नाव म्हणजे प्राचार्य हरिदास कांबळे. सर 23 जूनचा कार्यक्रम होता. मला देशमुख सर म्हटले की सर मी निवडक 100 आमच्या विद्यार्थ्यांना फोन केले. ते सर्व प्राचार्य राठोड सरांचे विद्यार्थी. तुमच्या ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीच तो सांगतो की MPhil आणि PhD अशी मिळून 101 विद्यार्थी त्यांचे आज महाविद्यालयाच्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये काम करतात. असं बघितलं तर त्यांनी राठोड सर हे 100ही नोकरीवर असतील अशी मला खात्री होती. म्हणजे राठोड सरांनी त्यांच्या
41 वर्षाच्या कालावधीमध्ये 100 विद्यार्थ्यांना उभं केलं आहे. आज राठोड सरांच्या कृपेने तेवढे विद्यार्थी आज नोकरीत आहेत. त्यांनी तेवढे विद्यार्थी निर्माण करत असताना कधीही कुणाची जातपात बघितली नाही. हे फक्त बंजाराचेच गाईड आहेत म्हणून बंजाराचेच विद्यार्थी त्या ठिकाणी उभे केले आहेत. आणि राठोड सरांचा हा वारसा माझे मित्र नितीन देशमुख सर हे पुढे घेऊन जाणार आहेत. राठोड सर, आणि तुम्ही जरी सेवानिवृत्त होत असाल तरी आपण सुरू केलेलं कार्य हे थांबणार नाहीये सर, आणि ते असंच पुढे चालणार आहे, पिढ्यानपिढ्या चालणार आहे. खरं तर राठोड सरांचा जन्म अत्यंत गरीब अशिक्षित कुटुंबात झालेला आहे. ते 7वी पर्यंत ह्याच पवार सरांच्या प्राथमिक शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं. योगायोगाची गोष्ट, सरांचं वय वर्ष आहे आता 65, माझं वय वर्ष आहे 55. म्हणजे त्यांनी जेव्हा 10वीला होते तेव्हा मी 1ली होते. हा योगायोग, आणि त्यांच्याच हाताखाली मला काम करण्याची संधी मिळाली. मी त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत उल्लेख करत होतो. संपूर्ण कुटुंब हे अशिक्षित होते. त्या कुटुंबातून त्यांना कसं सुचलं किंवा त्यांच्या वडिलांची दृष्टी असेल की ह्या मुलाला आपण शिकवा, बाकीच्यांना नाही शिकवलं पण यांना शिकवलं. हे इथे 10वी पास होऊन पुढे गेले. पुढचं ज्युनियर कॉलेजचं एज्युकेशन आणि पदवीचं त्यांनी उदगीरला पूर्ण केलं. मी हे का सांगतोय, त्यांची जी जडणघडण झाली उदयगिरी महाविद्यालयामध्ये ती फार मोलाची. खरा बेस त्यांचा तिथून तयार झाला. प्रशासन कसं असते, काही उपप्राचार्य असल्यामुळं प्रशासन कसं करायचं, कसं असतं, कसं करावं लागतं हे त्यांनी तिथून अनुभवलं. मला वाटते त्यांचे प्राचार्य ज्ञाते सर होते. आणि अशा मोठ्या मोठ्या लोकांच्या सानिध्यात त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि म्हणून एक कुशल प्रशासक कसं व्हायचं, सर्वांना एकत्र कसं बांधून ठेवायचं, हे त्यांनी तिथं शिकलेलं होतं. आणि त्या सर्व अनुभवाचा फायदा आम्हाला या ठिकाणी झाला आणि त्यांना पण इथं काम करता आलं. खरं तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमचा जो स्टाफ हा अत्यंत कोऑपरेटिव्ह असा स्टाफ. कोणतीही गोष्ट मी माझ्या वरिष्ठ सहकार्याला जरी सांगितलं तरी त्यांनी कुणीही मी करत नाही असं मला ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आणि सर ही एक प्लस बाजू होती तुम्हाला काम करण्याची, आणि तिथं आपल्याला ते काम करतात. आणि हे काम करत असताना आपल्या काळामध्ये फार चांगल्या आणि मोठ्या मोठ्या गोष्टी पण आपण या ठिकाणी करू शकतो. त्यामध्ये जर उल्लेख करायचा असेल तर
प्रामुख्याने मला एक गोष्ट उल्लेख करावी लागेल, कारण तुमच्या 8 वर्षाच्या प्रवासामध्ये प्रत्येक दिवस मी तुमच्या सोबत होतो, मी तुम्हाला अनुभवत होतो, तुमच्याकडून शिकत होतो. महाविद्यालयाला UGC कडून काही ग्रँट्स मिळालेले होते आणि आपण येईपर्यंत बऱ्याचशा फायली आमच्या UGCच्या युटिलाइज न झालेल्या होत्या. त्यात पण या ठिकाणी एक जिल्ह्याचा एक सरपंच आणि ग्रामसेवकांचा मेळावा आयोजित केला होता. आपण एक विज्ञान प्रदर्शन भरवलं होतं. त्याचबरोबर आपण अनेक कॉन्फरन्सेस घेतले, आपण अनेक सेमिनार घेतले, अनेक वर्कशॉप आपण घेतले, कारण या गोष्टीचा उजाळा, या गोष्टीला उजाळा मिळणं हे महत्त्वाचं समजतं. आपण जे काम केलेलं आहे ते काम आणि आम्हाला नावारूपाला आणण्याचं जे काम झालं हे आपल्याला माहिती. याचं कारण असं आहे की राठोड सरांना कुठल्याही क्षेत्रातला कोणताही माणूस ओळख नाही अशातली गोष्ट नाही. मी विद्यापीठात त्याच्याबरोबर खूप वेळा गेलो. आज शब्दही धडधडतात, मन भरून आले आहे, निरोप द्यायचा आहे तुम्हाला, पण मन मात्र थांबून राहिले आहे. आज शब्दही धडधडतात, मन भरून आले आहे, निरोप द्यायचा आहे तुम्हाला, पण मन मात्र थांबून राहिले आहे. तुम्ही शिकवलेलं फक्त पुस्तकातील धडे नाही, तुम्ही शिकवलेलं फक्त पुस्तकातील धडे नाही, तर जगण्याची सुंदर कला शिकवली. अडचणीमध्ये खंबीरपणे उभे राहण्याची, आत्मविश्वासाची वाट दाखवली. तुमच्या प्रत्येक शब्दात माया होती, प्रत्येक नजरेमध्ये विश्वास होता. तुमच्या प्रत्येक शब्दात माया होती, प्रत्येक नजरेमध्ये विश्वास होता. आमच्या प्रत्येक यशामागे तुमच्या आशीर्वादाचा श्वास होता. आमच्या प्रत्येक यशामागे तुमच्या आशीर्वादाचा श्वास होता. आज तुम्ही निवृत्त होत आहात. आज तुम्ही निवृत्त होत आहात, पण गुरु कधीच निवृत्त होत नाही. आज तुम्ही निवृत्त होत आहात, पण गुरु कधीच निवृत्त होत नाही. कारण विद्यार्थ्यांच्या हृदयात बसलेला गुरु काळाच्या पडद्याआड कधीच जात नाही. काळाच्या पडद्याआड कधीच जात नाही. कारण त्या व्यक्तीनं माझ्यासाठी काय केलंय ते मी प्रेझेंट होणं तुमच्यापुढे निश्चितच गरजेचं आहे. सर्वप्रथम 2 महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर संस्थेच्या 2 महापुरुषांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला, असे महाविद्यालयाचे प्राचार्य जे आवर्जून माझ्यावर सुद्धा प्रेम करतात. राठोड सरांनंतर असे प्राचार्य केंद्रे सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे सदस्य सन्माननीय चव्हाण सर, चव्हाण ताई, ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, असे निरोप मूर्ती, माझे गुरुवर्य प्रोफेसर माजी प्राचार्य यशवी राठोड सर, राठोड काकू, आणि सुंदर असं सूत्रसंचलन करत आहेत अशा लोहाळे मॅडम, समोर आतापर्यंत व्यक्त झालेले पवार सर बोलत म्हणले की बाबा माझे मित्र आहेत. मी नाही आहे मित्र पवार सरांचा, पवार सर सिनियर आहेत असे पवार सर, गायकवाड सर, अनेक जणांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले. आणि समोर महाविद्यालयातला सर्व प्राध्यापक वृत्त, कर्मचारी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मी का उभारलो बाबा, कारण वेळ खूप झालेला आहे, पण मी बोललंच पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये परिसासारखा हा माणूस आहे. मी आज तुमच्या समोर बोलायला उभा आहे केवळ आणि केवळ ते म्हणजे राठोड सरांमुळेच उभा आहे. राठोड सर जर माझ्या आयुष्यात आले नसते तर मी आज या ठिकाणी उभाही राहू शकलो नसतो, मी कुठेही राहू शकलो नसतो. सरांचा माझा परिचय केव्हा झाला तर मी सरांचा विद्यार्थी 2004 चा. फक्त 6च महिने मी सरांचा विद्यार्थी आहे. बघा म्हणजे किती प्रेम केलं. सर मी बोलत म्हणले
की जातीच्या पलीकडे जाऊन जर काम केलं असेल तर ते खरंच राठोड सरांनी केलं. तुमच्या पुढे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मी आहे, लक्षात ठेवा. 6 महिने सरांच्या सहवासात मी आलो. तसं माझं शिक्षण कोल्हापूर विद्यापीठात झालं, बार्शीचं आहे मी. परंतु सरांकडे त्या काळामध्ये भरपूर विद्यार्थी यायचे पीजीला. 40-50 विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्रातून यायचे आणि त्यांच्याकडून मला कळले की बाबा तुम्ही हवली स्वामीला गेला तर पीजी करा. मी 6 महिने आलो, सरांच्या संपर्कात गेलो. सरांच्या संपर्कात सरांकडून जेवढं घेता येईल तेवढं घेता मला आलं आणि त्याच काळामध्ये मी सेट पास झालो. आणि सेट पास झाल्यानंतर सरांच्या संपर्कात आल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याचं सर्वसामान्य, माझे वडील 2000 ला वारले, लक्षात ठेवा. माझी शिक्षणाची मानसिकता नव्हती आपण शिकावं म्हणून, परंतु वडिलांनंतर जर कोण सांभाळत असेल तर ते म्हणजे पालक सांभाळतात. मला आजपर्यंत त्यांनी सांभाळलं असेल तर ते माझे पालकत्व आहे. सरांची 40 वर्षाची कारकीर्द आहे, त्यातले 23 वर्ष माझ्यासोबतच. म्हणजे फार मोठा काळ आहे. का मी बोलायला उभा राहिलो, सरांचे भरपूर गुण आहे. असं म्हणले की बाबा सरांचा पुढे वारसा सर चालवतील, आम्ही कुणीही चालवू शकत नाही. त्यांच्या पायाची धूळ जरी आमच्या मस्तकापर्यंत लागली तरी आम्हाला पुण्यवान समजतो. माझ्या आयुष्यात 3 गोष्टी फार सरांनी महत्वाच्या केल्या. नंबर 1 की बाबा जेव्हा बघा माझा 31 डिसेंबर 2004 ला इंटरव्ह्यू झाला महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूरला आणि सर माझ्या सिलेक्शनला होते आणि सरांनी संध्याकाळी मला सांगितले बाबा तू दुसऱ्या दिवशी जाऊन महाविद्यालयात जॉईन हो. माझ्याकडे ऑर्डर नव्हती, काही नव्हती. तेव्हा मला वाटते भाई किशनराव देशमुख हे संस्थेचे अध्यक्ष होते. मग सरांनी म्हणले बाबा तू 1 तारखेला जॉईन हो, कारण 1 तारखेला कोणताही शासनाचा जी आर निघतो म्हणले आणि तू नंतर 2-3 दिवसांनी जॉईन झालं तर त्याला काही फायदा होणार नाही. सरांनी तिथल्या रजिस्टरला फोन केला, ढोबळे सरांना फोन केला आणि सरांनी सांगितलं याला जॉईन करून घ्या. मला 15 दिवसांनी ऑर्डर मिळाली. मी 1 जानेवारीला महाविद्यालयामध्ये 2005 ला त्या ठिकाणी जॉईन झालो. म्हणजे सांगण्याचा सरांनीच ऍप्लिकेशन केले, मी काही केलं नाही. मी आज ते बोलतो, तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडत असेल की राठोड सर जिथं जिथं आहे तिथं नितीन दिसतंय. मग खूप जणांना प्रश्न पडत असेल, परंतु त्या माणसाचं माझ्या जीवनामध्ये काय आहे हे मलाच नाही. कारण मी जरी मेलो किंवा माझ्या जरी कातड्याचं त्यांना जरी जोडे केले तर ते कमी पडतील, एवढं माझ्यासाठी सरांनी केलंय. कारण त्यावेळेस 1ही रुपया डोनेशन न देता मला त्यांनी लावलं. ही सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. म्हणजे स्वतःच्या जातीच्या पलीकडे विचार करणारा सर म्हणले बोलत 100 काय 1000 मुलं तुम्हाला महाराष्ट्रात त्यांच्या बाबतीत दिसतील, वाट पाहत दिसतील. खूप केलं त्यांनी. आपण त्यांच्या बरोबर गणना करू शकत नाही, एवढे विद्यार्थी प्रिय आहे. आता आज जी सर म्हणले ना की लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथ हे इंग्रजीत लिहिला आणि जेव्हा जेलरला त्यांनी विचारले की बाबा तुम्ही हा ग्रंथ इंग्रजीत का लिहिला, मराठीत का लिहिला, इंग्रजीत का लिहिला आहे, कारण इंग्रजी खूप असतो तो लोकमान्य टिळकांचं. त्यावेळी त्यांनी एकच वाक्य टाकले बाबा कर्मयोगाची खरी गरज ही मराठी माणसाला असते आणि ती समजलं गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी गीतारहस्य ग्रंथ इंग्रजीत लिहिला. तसं आमच्या बाबतीमध्ये राठोड सर हे विद्यार्थ्याला समजेल अशा भाषेत शिकवलं गेलं, म्हणून राठोड सरांकडे विद्यार्थी आकर्षित झाले. जसं त्यांनी म्हणलं किंवा ग्रॅव्हिटीचा नियम असतो तसं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये राठोड सर ग्रॅव्हिटी. एकदा राठोड सरांच्या संपर्कात आलं की विद्यार्थी बाहेर जात नाही, लक्षात ठेवा. त्याला घडवल्याशिवाय राठोड सर सोडत नाही. म्हणून मी म्हटले बाबा मॅडमला 2 मिनिटं मला बोलू द्या, नाही बोललं तर त्या ठिकाणी मलाच कसं तर वाटेल, लक्षात ठेवा. माझ्या आयुष्यामध्ये फार मोठं कार्य केले या माणसाने. म्हणजे मला जे उभा होण्याचं जे काम आहे, सर तर आहेतच, पण सर बरोबर सगळ्यात महत्वाचं आहे त्यामध्ये काकू आहे. सुरुवातीला आम्ही सरांबरोबर बोलायला इंट्रॅक्शन करायला घाबरायचो, मग आम्ही काकूंना पकडलं, काकूंना धरलं आणि काकूंकडून आम्ही सरांच्या जास्त जवळ गेलो. म्हणजे खरे जर बघितलं गेलं आमच्या यशस्वीमध्ये सर तर आहे, पण सरांच्या मागे जर ज्या उभ्या आहेत त्या काकू आहेत, त्या सुद्धा आमच्या यशस्वीमध्ये किंवा आमच्या ज्या यशाच्या शिखरामध्ये जर पाहतदार असेल तर त्या काकूंचा देखील आभार आहे. 3 गोष्टी सरांकडे फार महत्वाच्या आहेत. सरांनी सांगितलं की बाबा उत्तम प्रशासन आहे, त्याच्यावर मी बोलणार नाही, पण 3 गोष्टी कोणत्या आहेत मला त्या फार भावल्यात लक्षात सरांच्या. कारण त्या जरी गोष्टी आपण आत्मसात केल्या तर निश्चित आपण यशस्वी होता असं मला वाटतं. नंबर 1 गोष्ट म्हणजे सरांकडे खूप पोटेन्शियल आहे, खूप पॉझिटिव्ह विचार आहे. कितीही निगेटिव्ह माणूस असू द्या ते त्या माणसाला पॉझिटिव्ह करणार. एखाद्याला बोलता येत नसेल तर त्याला बोलायला स्टेज निर्माण करणार, त्याला बोलायला लावणार. माझ्यासारखा सर्वसामान्य घरातला आलेला विद्यार्थी 5 देश सरांनी फिरवून आणले.
सरांकडून मी जे पहिल्यांदा कॉन्फरन्सला गेलो म्हणजे चांद्यापासून बांद्यापर्यंत, मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आणि इकडे धुळ्यापासून जर खाली कोल्हापूरपर्यंत सरांनी मला फिरवलं, मला पेपर वाचायला लावला, प्रेझेंटेशन करायला लावलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं म्हणजे अकॅडमिक साऊंड असलेला माणूस आहे. तुम्हाला दिसताना असा साधा माणूस दिसतो पण खूप मोठा अकॅडमिक आहे. महाराष्ट्र आणि भारतामध्ये तुम्ही कुठेही गेला तर त्यांची ओळख आहे. त्यांना असा कुणी न ओळखणारा असा तुम्हाला कुठेही माणूस शोधून दिसणार नाही, अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी मला उभा केलं, घडवलं आणि सगळ्यात महत्वाचं जर बघितलं गेलं तर त्यांच्याकडे काय पॉझिटिव्ह विचार खूप आहे. एखाद्यानं जरी फोन केला, त्यांची बायका मी तुम्हाला सांगतो, एखाद्याला फोन केला तर ते पहिल्यांदा विचारतात की बाबा कुठे आहात तुम्ही, काम नाही सांगत ते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी जर तुम्ही नसाल तर ते नाही म्हणतात, उगाच सहज फोन केला आहे, कसं आहे, चांगला आहे का विचारपूस करतात. म्हणजे पुढच्यांचं अगोदर ऐकून घेतात आणि मगच आपलं म्हणणं मांडतात. हे त्यांच्याकडे खूप मोठा गुण आहे. दुसरा गुण आहे की ते कधीही कुणाचं निगेटिव्ह थिंकिंग विचार करतात. बऱ्याच वेळेस आम्ही म्हणलो सरांना, सर एक हा व्यक्ती असा आहे कसा नाही म्हणले, नितीन म्हणले त्यांचा विचार वेगळा, माझा विचार वेगळा. त्यांना जसं वाटतं त्या पद्धतीने ते वागतील, मी माझ्या पद्धतीने वागणार आणि मी माझ्या पद्धतीनेच पुढे जाणार. आणि तिसरा जो आहे, त्यांना रायटिंग करायची खूप सोय आहे. ते जे काही दिवसभर करतील ते डायरीमध्ये नोट करतील आणि परत ते आता जसे म्हणले पवार सर की आम्ही सिंगापूर मलेशियाला गेलो, पवार सर तुम्हाला 2 वर्षांनी परत त्याच तारखेला फोन करतील सर की आपण या दिवशी इथं होतो. म्हणजे लिहिण्याची आणि साठवून ठेवण्याची त्यांच्याकडे खूप क्षमता असलेली आपल्याला पाहायला गेलेली आहे. सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना तर मदत केली, सगळ्या विद्यार्थ्यांना नोकरीला लावली. एक चांगलं आणि उत्तम उदाहरण सांगतो, त्यांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 32 वर्ष उत्तम अकॅडमीचं अध्यापन केलं, 8 वर्ष उत्तम प्रशासन केलं. तेवढ्या सर्व्हिस मध्ये त्यांनी तर खूप जणांना नोकऱ्या लावल्या. पण त्याच्या पुढे सांगतो, त्या दिवशी ते 31 मे 2026 ला रिटायर झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इथं सुनील राठोड बसलाय, त्याचं काम करून आले फुल टाइमचं. म्हणजे बघा, रिटायरच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या व्यक्तीला अमरावतीला त्या विद्यार्थ्याचं काम करून आले. म्हणजे सतत विद्यार्थ्यामध्ये समरस राहणारे, सतत विद्यार्थ्यामध्ये मिसळून राहणारे, असा सरांचा स्वभाव आहे. सरांना सर बोलताना म्हणले, बाबा आम्ही सरांचा कार्यक्रम ठेवायचा होता. जेव्हा मी सरांकडे पत्रिका घेऊन गेलो तेव्हा मला खूप वाईट वाटलं की बाबा पत्रिका आपण द्यायला गेलो अशा व्यक्तीला. विद्यार्थी म्हणून आम्हाला वाटतं की यांनी 70, 80, 90 वर्षे प्रशासनात राहावं, पण तसं राहता येत नाही. शासनाचा नियम आहे, वयोमानानुसार तुम्हाला तुमच्या सर्व्हिस नंतर रिटायर व्हावं लागतं. पण सर म्हणल्याप्रमाणे की तुम्ही रिटायर जर झाला तर आमच्या प्रबोलामध्ये एक संघ ठेवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते राठोड सरांनीच केलेलं लक्षात ठेवा. कारण राठोड सर अतिशय तळागाळातल्याला मदत करतात. सर बोलताना म्हणले की 25 विद्यार्थी 75 MP सोपी गोष्ट नाही, लक्षात ठेवा. एक विद्यार्थी काढायचा असेल PhD चा तर किमान 3 ते 4-5 वर्षे जातात. त्यांच्या 40 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये तुम्ही आवडीने बघितला गेला तर प्रति वर्षी त्यांनी जवळजवळ 1.5 ते 2.5 विद्यार्थी बाहेर काढलेले आहेत. म्हणजे प्रचंड असं मोठं काम आहे, लक्षात ठेवा. कुठेही जा, महाराष्ट्राचा विद्यापीठाचा कोणत्याही विद्यापीठाचा कुठेही गेला तर ते तुम्हाला त्यांचा परिचय झाल्याशिवाय राहणार नाही. सरांनी बोलताना जसं म्हणलं तसा माझ्या एक आयुष्यात एक मोठा प्रसंग आला. जेव्हा सरांनी मला पहिल्यांदा सिंगापूर मलेशियाला नेलं आणि मी लहान आहे, मॅच झालो नाही किंवा नवीन देशांमध्ये गेल्यामुळे बऱ्याच गोष्टी खाण्यामध्ये आल्या आणि खाण्यामध्ये आल्यामुळे प्रॉब्लेम झाला की मी आजारी पडलो. सर मला एक टाइम मॅच झाला नाही. मी इतका आजारी पडलो की सर आणि सरांच्या सोबत जे फ्रेंड सर्कल होते त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथून ट्रीटमेंट घेतली आणि घरी येतो सर टेन्शन मध्ये होते, याला नेलंय काय होईल का नाही काय नाही. पण सुदैवाने काही नाही झालं. त्यांच्यामुळे सरांमुळे मी तर फिरलोच, माझी मिसेसही 2-3 देशामध्ये फिरली. म्हणजे देणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे, घेणाऱ्याने देणाऱ्याचे दातृत्व म्हणून हातही घ्यावे. खूप दिले त्यांनी, खूप दिले त्यांनी. कधीही असा संकोच ठेवला नाही बाबा मी एवढं देईल एवढं नाही देणार. खूप म्हणजे माझ्यासारखे असंख्य विद्यार्थी आहेत, लक्षात ठेवा की त्यांना भरपूर असं दिलंय. शिदोरी दिले, त्या शिदोरीवर ते निश्चितच जगतील, लक्षात ठेवा. या ठिकाणी सरांबद्दल बोलत असताना मला काकूंबद्दल बोलणं महत्वाचं आहे. कारण काकूंबद्दल जर नाही बोललं तर ते मला अर्धवट वाटेल, लक्षात ठेवा. सगळ्यात बॉन्डिंग जर माझी कुणाची झाली असेल तर ती काकूंची झाली.
कारण काकूंचा आणि माझा दिवसातून 2-3 वेळेस फोन असतो. काकू दिसायला अशा कठोर दिसतील, कडक दिसतील, पण मधून खूप हळवे आहेत, लक्षात ठेवा. सर बोलता गायकवाड सर म्हणले ना की बाबा सर कुठेही बाहेर जातात, काकूंचा फोन येतो, तुम्ही कुठे आहात, कुठे नाही, खूप काळजी घेतात. कारण सर तुमची एकमेकांची बॉन्डिंगच अशी आहे की त्याला कोणतीही आपत्ती काही करू शकणार नाही, लक्षात ठेवा. कारण ते तुम्हाला जाणून घेतात, तुम्ही त्यांना जाणून घेतात. सोपी गोष्ट नाही सर, तुम्ही रिटायरच्या उंबरठ्यावर आहात, पण तुम्हाला लक्षात आले बाबा की मी परत फिरेल का नाही फिरेल बाहेर परदेशामध्ये, परंतु काकूंना घेऊन फिरलं गेलं पाहिजे, म्हणून त्यांनी आवर्जून तेच डबल फिरायला गेले, लक्षात ठेवा. म्हणजे सोपी गोष्ट नाही, खूप आहे एकमेकावर प्रेम. तसंच त्यांच्या मुलीवर आहे, नातवंडावर आहे. इथं तन्मय म्हणून बसलेला आहे त्यांचा मुलगा, सतत MPSC ची तयारी करतो. सगळ्यांनी गोष्ट असं वाटते बाबा भरपूर केलं. एकदा मुलगा लागला की माझ्या याच्यावरच बरंच होईल, पण मी सर तुम्हाला इथं साक्षी आणि ग्वाही देतो, तुम्ही जर हजारो मुलं घडवले असतील तर तुमचा मुलगा निश्चितच नाही, लक्षात ठेवा. कारण तुमच्या मुलाला किंवा त्याच्या नशिबामध्ये मोठी नोकरी असेल म्हणून थोडं पाठीमागे होत असेल, मागे पुढे होत असेल, पण निश्चितच तुमचा मुलगा मोठ्या पदावर राहील आणि तुमची मान निश्चितच उंचावेल. या ठिकाणी काही जास्त बोलणार नाही. मला संधी नसतानाही 2 मिनिटं मी वेळ मागून घेतला आणि या ठिकाणी तुम्ही मला संधी दिली. एवढंच जाता की सर यानंतरचं जे इनिंग आहे तुमचं सेकंड इनिंग आहे ते चांगलं राहावं, निरोगी राहावं, समृद्ध राहावं, भरभराटीचं राहावं. आणि या सगळ्यांच्या ईश्वरचरणी साक्षीने मी अशी प्रार्थना करतो की तुम्ही 100 वर्ष जगावं, तुम्ही 100वा वाढदिवस करावं आणि आमच्या सगळ्यांना तुम्ही बोलवावं त्या वाढदिवसाला उपस्थित आम्ही निश्चित राहू, असं तुम्हाला आणि काकूंना दोघांनाही दीर्घायुष्य लाभो. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम आहे माझे मित्र माजी प्राचार्य हरिदास राठोड, आजच्या सेवाकृती कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य केंद्रे सर, मंचावरील सर्व मंडळी, या महाविद्यालयाचे सर्व प्रोफेसर, प्राध्यापक, विद्यार्थी, चतुर्श्रेणी कर्मचारी, या संस्थेचे आजी माजी सर्व शाखा प्रमुख आणि सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, राठोड सरांपर्यंत एवढं बोललेले आहे सगळ्या प्राध्यापकांनी, विशेषतः आमचे जवळ प्राध्यापक सर, देशमुख सर. तर माझ्यासाठी तर काही शिल्लक ठेवले नाही, कारण मी राठोड सरांना बालपणापासून ओळखतो, पण त्यांचं काम एवढं मोठं असेल असं मला कधी वाटलं नाही. कारण त्यांच्यापासून मी जरी वर्षाला 6 महिन्याला त्यांच्या माझ्या भेटी होतात, पण असंच घरेलू चर्चा काहीतरी होते झाले, पण काम एवढं मोठं असं मला कधीही वाटलं नाही. तर ते काम ऐकून खरंच मला अतिशय आनंद होत आहे. आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी, सेवादास विमुक्त जाती सेवा समिती परिवारातला विद्यार्थी, त्यांनी सेवादास विद्यालयामध्ये 10वीचं शिक्षण घेतलं आणि याच संस्थेमधून यशस्वी शिक्षण घेऊन एक यशस्वी प्राचार्य म्हणून आज सेवानिवृत्त होता. कारण त्यांची परिस्थिती घरची सांगायचं तर अतिशय गरिबीची होती. आता माझे वडील आणि त्यांचे वडील मित्र, आता माझ्या वडिलांना सर्वसामान्य लोक बोलायला घाबरत होते, कारण एवढं प्रभावी व्यक्तिमत्व त्या काळात माझ्या वडिलांचं होतं. पण त्यांचे वडील माझ्या वडिलांकडे शेती करायचे बागेत, आणि त्यावेळेस राठोड सर त्यांच्या बरोबर यायचं आणि माझ्या वडिलांबरोबर बिनधास्त गप्पा मारायचे. ते त्यांना कसलीही भीती नाही. म्हणजे सरांनी सांगितलं असं, माणसात जोडायची जी कला होती ती सुरुवातीपासून बालपणापासूनच त्यांच्यामध्ये होती. एक 2 उदाहरण मी सांगतो. त्यांनी जेव्हा सुरुवातीला हळदी सोडायला लागले तेव्हा माझी त्याची कधीतरी भेट व्हायची, आणि त्यावेळेस तहसीलदार होते कुट्टे साहेब, त्यांची चांगली मैत्री होती. आणि मग मला त्यांनी त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांच्याशी बोलणं झालं, चहा पाणी झालं. नंतर लगेच दिवस जाधव सरच्या घरी घेऊन गेले. म्हणजे त्या काळातही लहान वय जरी असतं तरी मोठ्या माणसाची भेटायची त्यांच्याकडे एक कला अतिशय चांगली होती. म्हणून त्यांचं जे आजचं गौरव आहे हे वाखाणण्याजोगं आहे. पण सगळ्यांनी त्यांचा मान सन्मान केला. आता गुरुजींचं कार्य राष्ट्र घडवण्यासाठी अतिशय मोलाचं असतं.
कारण शिक्षक हा राष्ट्राचं वैभव वाढवण्याचं एक यशस्वी माध्यम आहे आणि अशा एका राष्ट्र घडवणाऱ्या राष्ट्र निर्मितीमध्ये भाग घेणाऱ्या 100-200 विद्यार्थी तयार करणाऱ्या अशा आज शिक्षकांना आपण सगळ्यांनी मानाचा मुद्रा करून आपण निरोप देतो. त्यांच्या पुढच्या कार्याला माझ्या परिवारातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे, विमुक्त जाती सेवा समिती परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहतो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे. आदरणीय प्राचार्य सर प्रोफेसर डॉक्टर हरिदास राठोड सर यांचा सन्मान आमच्या महाविद्यालयातर्फे होणार आहे. तर मी विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करते आणि सरांना समोर येण्याची विनंती करते. सर, माझ्या महाविद्यालयातील सर्व आमच्या सहकार्यांना सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी या ठिकाणी सरांचा सन्मान करण्यासाठी विचार मंचाकडे यायचे. श्री गुरवे नमः. गुरु माझा गणगोत, गुरु हीच माऊली. गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली. गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली. भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल. गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. संगतीन ओलांडला अवघड घाट. संगतीन ओलांडला अवघड घाट. चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट. तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट. सुख दुःख एकामेका वाटला वाटाला. भेटला विठ्ठल माझा, भेटला. आज त्या दोन महापुरुषांचे दाराला फोटो लावलेले आहे आणि किंबहुना त्यांच्या इतकंच मोठं काम असणाऱ्या आपल्या परिसरातील आपले दोन पालकांनी आपल्यासाठी मोठी महापुरुष त्यांचे दोन फोटो बनवायला लावलेले आहेत. या चारही प्रतिमेला मी प्रथमतः अभिवादन करतो. लोकमान्य टिळक आपण लहानपणापासून शिकलेलो आहात आणि त्याच्यावरती पुन्हा मी काही भाषण देणार नाही, पण त्यांना विनंती केली, त्यांना अभिवादन करतो.
दुसरा फोटो आहे डॉक्टर शाहीर अण्णाभाऊ साठे. साठे साहेबांचे कार्य आपल्याला सर्वांना माहीत आहे, परंतु एक मला विशेष त्यांची आठवण आहे साठे साहेबांची. त्यांच्या लहान भावाने एक ग्रंथ लिहिलेला आहे, माझा भाऊ अण्णा भाऊ. त्याचे लेखक आहेत शंकर भाऊ साठे. मी आपल्या या सभागृहामध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे की त्यांचे सख्खे लहान भाऊ अण्णाभाऊ साठेचे सख्खे लहान भाऊ, जे अण्णाभाऊसाठी त्यांनी चरित्र लिहिलं तेव्हाचं, ते शंकर भाऊ साठे माझ्या घरी 8 दिवस होते. शंकर भाऊ साठे इतका मोठा माणूस आहे, माझ्या मिसेसला कदाचित तेव्हा वाटलं नाही. आम्ही सांगितलं नंतर की कोण आणले म्हणे बघून, हे म्हातारा माणूस काय करते काय नाही म्हणायचे. म्हणलं ते राहू दे, मुलं त्यांना चहा पाणी नाश्ता कर, घरी राहू दे. आणि त्यांना काही चहा नाश्ता पाठवून कुठं दिले. शंकर भाऊ साठेला काम लावलं. माझा मुलगा आता इथं तन्मय राठोड माझ्यासोबत आहे, सोनू माझ्यासोबत होती, लहान लेकरं होती, यांना सांभाळायचं काम लावलं. आणि ही माझी लेकरं एवढी सुदैवान आहे की अण्णाभाऊ साठेचे लहान भाऊ, त्यांना अण्णाभाऊने सांभाळलं, शंकर भाऊ साठे. आणि शंकर भाऊ साठे माझ्या घरी राहून माझ्या लेकरांना सांभाळलं. आणि या दोन्ही महात्म्यांना मी अभिवादन करतो. आणि ज्यांच्यामुळे आम्ही विमुक्त जाती सेवा समितीच नाही, या परिसरातीलच नाही तर महाराष्ट्रातील विमुक्त भटके व गोरगरीब जनता ज्यांच्या आशीर्वादाने आजही नाव घेतात, त्यांच्या कुटुंबाला ज्यांचा आधार मिळाला, ते कर्मवीर किशोररावजी राठोड साहेब, दलित मित्र गोविंदरावजी राठोड साहेब यांना मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चक्रावती काकू राठोड, त्यांना पायाने वर चालता येत नाही म्हणून त्या कॅम्पसमध्ये आल्या, ऑफिसमध्ये बसल्या आणि तिथे येऊन माझा सत्कार करून आमचा ते घरी गेल्या. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा होत्या, परंतु केंद्रीय सरांना त्यांनी सूचना दिली की पुढचा कार्यक्रम तुम्ही माझ्या अधिकाराने चालवा. असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय सर, ज्यांचं लहानपणापासूनच माझ्यावरती प्रेम आहे, पहिल्या दुसऱ्या वर्गापासून. आणि आज शेवटी निरोपाच्या समारंभाला इथे आहेत, याचा मला फार मोठा आनंद आहे. ते माननीय माजी मुख्याध्यापक, लातूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील, मी त्यांना शिक्षण सरशीत म्हणेल, शिक्षण मर्शीत म्हणेल की भोवतालच्या तांड्यातील बऱ्याचशा मुलांना जबरदस्तीने शाळेत आणून शिकवलं. ती आज भरपूर मोठी माणसं झालीत, अनेक कुटुंबाचे आधार राहिले. चव्हाण सर, आम्ही चव्हाण सरच म्हणतो, तिथे वसंतराव नाईक बसलेले आहेत आणि यांच्यासोबत काही बरेचसे विद्यार्थी होते जे शाळा सोडून पळून जायचे. त्यांना पकडून आणायचं, घरच्या मुलांसारखं ठेवायचं आणि त्यांना शिकवलं. असे श्रीमान चव्हाण साहेब. माझ्या मिसेसला वाटलं की काही पण आल्या पाहिजेत आमच्या निरोपाला, आणि मी पण अपेक्षा करत होतो. आमच्या अपेक्षेला आवर्जून मी बाईच म्हणतो लहानपणापासून. सौ चव्हाणबाई येथे उपस्थित आहेत आम्हाला निरोपाला शुभेच्छा देण्यासाठी. त्याचबरोबर आपल्या विमुक्त जाती सेवा समितीचे सदस्य, सन्माननीय सदस्य अतुल येथे उपस्थित आहेत, स्टेजवरती उपस्थित आहेत. अतुल, माझी पत्नी राजश्री, केंद्रीय सर, माझा मुलगा तन्मय राठोड येथे उपस्थित असलेले बहुतांश सारे माझे मित्र आहेत. प्राचार्य पाटोदे सर, बांबू सावणे सर. विशेषतः मला एक आनंद झाला की आमच्या पाटोदे सर, आमचं एक वैशिष्ट्य आहे, कुणाचाही निरोप समारंभ असला आणि जर समजा निरोप दिला तर आमचे सहकारी मंडळी तर येतातच, परंतु फॅमिली येते, कुटुंब येतात, लेकरा सहित येतात आणि येथे उपस्थित ज्या आहेत, ज्यामुळे आमची शोभा वाढली कार्यक्रमाची, आम्हाला अतिशय आनंद झाला. त्या सर्व बहिणी, सर्व ताई, त्यांचे चिरंजीव. मी ज्या शाळेत शिकलो 7वी ते 10वी
त्या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य DM गायकवाड सर, आता सध्याचे कार्यरत श्री मर्कंटवार सर, या परिसरात मला त्यांनी नेहमी मदत केली डॉक्टर विजय जाधव, जी राठोड साहेबांनंतर त्यांचे प्रभारी म्हणून काम पाहणारे श्री सुभाष राठोड, आमच्यावर प्रेम आहे आणि जिव्हाळा तुटत नाही. त्या जिव्हाळ्यासाठी प्रत्येक कार्यक्रमाला आमचे जे सेवानिवृत्त झालेले सहकारी आहेत सर्व हजर राहतात. त्यामध्ये आमचे मला प्राचार्य इथून आल्याबरोबर त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मदत केली. त्यामध्ये प्राचार्य माजी प्राचार्य थोरवे साहेब, हलमडिगे सर, जनार्दन पाटील, प्राचार्य डॉक्टर कल्याण सर, प्राचार्य वसंत नाईक सर, डॉक्टर कलिमठ सर, डॉक्टर शिंदे सर, श्री भालेराव, ग्रंथालयातील श्री माने आणि ज्यांच्या प्रत्येकाच्या म्हणजे कामामध्ये आवर्जून उपस्थित असणारे, रात्रंदिवस काम करणारे, थेट बामणे सरांसोबत रात्री 12 वाजले तरी नांदेडला राहणारे वहिनी किती जरी सांगत बसला तरी त्यांचं काही ते ऐकत नाही. काम महत्वाचं असं मानणारे आणि अजूनही कार्यरत असलेले श्री गोकुळे सर, आम्हा सर्वांना फार आवर्जून प्रेमाने बोलणारे श्री रामजी पवार, येथे माझे वर्गमित्र आलेले आहेत. मी 7वी ते 10वी या शाळेत शिकलो. माझ्यासोबत लक्ष्मण पवार 10वी पर्यंत शिकायला होते, ते वर्गमित्र लक्ष्मण पवार. सर्वांनाच मी ओळखू शकतो, सर्वांची नाव घेऊ शकतो आहे सर, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या सभागृहामध्ये असलेले सर्व सन्माननीय इथं माझे विद्यार्थी डॉक्टर नितीन देशमुख सर, डॉक्टर राठोड आणि डॉक्टर बालाजी राठोड हे विद्यार्थी येथे उपस्थित आहेत. डॉक्टर क्षीरसागर सर, या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. आणि महाविद्यालयातील सर्व सहकारी, वसंतनगर संकुलातील सर्व सहकारी आवर्जून उपस्थित असलेले, नेहमी सहसा जातात, आज गेले नाहीत, प्रकाश जाधव, प्रकाश जाधव आणि सुरुवातीपासून आम्हाला घरच्यासारखं प्रेम देणारे श्री वसंत जाधव आणि इतर सर्व सहकारी माझे विद्यार्थी सुद्धा इथे काही आलेले आहेत. त्यांनी बोलायची इच्छा श्रीगाव पुतळेने व्यक्त केली होती, परंतु या वेळेच्या अभावाने श्रीगाव पुतळ्याचा काही नंबर लागला नाही. तर निरोप समारंभ व्हावा यासाठी बऱ्याचशा प्रयत्न करत होते. त्यामध्ये डॉक्टर केंद्रे सर आहेत की राठोड सरांचा निरोपाचा कार्यक्रम ठेवू. लोहाळे मॅडम स्टाफ सेक्रेटरी म्हणून प्रयत्नशील होत्या, त्यांच्यासोबत दुसऱ्या स्टाफ सेक्रेटरी शेंडगे मॅडम होत्या. OS म्हणून आनंद राठोड या कामामध्ये आघाडीवर होते आणि सर्व माझे सहकारी की हा निरोपाचा कार्यक्रम ठेवावा असा त्यांना वाटत होता आणि तो आज ठेवला. कारण का तर निरोप कार्यक्रम का झाला नाही, बऱ्याचशा म्हणजे प्रश्न असे यायचे. मी 31 मेला रिटायर झालो, 31 मेला रिटायर झालो आणि सुट्ट्यामध्ये रिटायर झालो. सुट्ट्यामध्ये सेवानिवृत्त होताना मी एकटा सेवानिवृत्त झालो नाही, माझ्यासोबत 2-3 सहकारी, 4 सहकारी सेवानिवृत्त झाले आणि त्या प्रत्येकाचा कार्यक्रम होणं आवश्यक होतं. आणि त्यामध्ये मग त्यांचा ठेवून माझा कार्यक्रम घेणं, कारण केंद्रीय सर प्रभारी येईपर्यंत मी प्राचार्य सेवानिवृत्त झालो तरी काम पाहत होतो. त्यामुळे मला कार्यक्रम ठेवणं मला काही योग्य वाटलं नाही आणि म्हणून या कार्यक्रमाला बराचसा वेळ होत गेला. काही ना वाटायचं असे काही संस्थेचा काही अडथळा आहे का निरोप समारंभासाठी, काय वाटतं, किंवा महाविद्यालयाचा काही अडथळा आहे का, सहकार्याचा काही अडथळा आहे का, तसं काही नव्हतं ते. कारण का त्याला मलाही असं वाटायचं की जर मला समजा याने एकदा निरोप देऊन टाकला तरी ती यायला उद्या नको वाटतं, फरक वाटेल, आपला निरोप झाला नाही तर बरं आहे, म्हणजे आज चालू राहिले. एकदा वाजवून सोडलं इथून तर परत यायचं नाही, हार घालून सोडलं एकदा की तुम्ही आता परत येऊ नका असं होऊ शकतं. परंतु त्यामध्ये या साऱ्या काही बाबी अशा अडचणीच्या होत्या आणि मलाही असं वाटत होतं की गायकवाड सरांनी बोलल्याप्रमाणे माझी नोकरीची सुरुवातच 1/8/1985 लोकमान्य टिळक अण्णाभाऊ साठे साहेब यांना मी सुरुवातीपासून ते निवृत्तीचे म्हणजे नोकरीला लागल्यापासूनच मग ते दिवस मोजत. 1/8/85 प्राध्यापक झालो. त्यानंतर प्राचार्य म्हणून जे इथं आलो मी
मला वाटतं पवार सर 27-28 तारखेला काहीतरी माझा इंटरव्ह्यू झाला. हा 27 तारखेला, 27 जुलैला इंटरव्ह्यू झाला. माझा प्राध्यापकाचा 27 जुलैलाच इंटरव्ह्यू झाला होता. आणि इथे 27 जुलैला इंटरव्ह्यू झाल्यानंतर पवार सर म्हणल्यासारखं विद्यापीठातले जे माझे काही संबंध आहेत त्यांना मी फोन करून सांगितलं की मला 1 तारखेला जॉईन व्हायचं आहे. हा त्या पद्धतीने मला अप्रूव्हल द्या. एकाच दिवसात त्यांनी अप्रूव्हल पाठवून दिली. कारण का त्यांना सांगितलं की माझी 1/8/85 नोकरीची तारीख आहे आणि 1/8/2018लाच मला प्राचार्य म्हणून जॉईन व्हायचं आहे. आणि तो दिवस मला आठवतो, या सभागृहामध्ये आपण सर्वजण माझं स्वागत केलं होता. तो दिवस मला अजूनही डोळ्यापुढे दिसतो. ते फोटोही दिसतात. कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब इथे होते. आमचे जे सहकारी आहेत इथले, फार चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. मी जॉईन व्हायला आलो तेव्हा कणकुटे सर वगैरे सारेच लोक, अगदी रिटायर होऊन गेलेले सर्वच लोक इतक्या उत्साहात होते की राठोड सर इथं प्राचार्य म्हणून येऊ लागले. कारण नाव अगोदर ऐकलेलं होतं, GM साहेबांकडून ऐकलेलं होतं. ती संधी गेली, GM साहेब गेले निघून. नंतर KM साहेब असताना मला येता आलं. त्यामुळे तो दिवसही मला आठवतो. 1 ऑगस्टला मी इथे जॉईन झालो होतो आणि येथेच कार्यक्रम याच वेळेला झाला होता. म्हणून मला असं वाटायचं की आपला निरोपाचा कार्यक्रम 1 ऑगस्टला झाला. म्हणून मग हे जरा मध्ये तारीख आली होती. मी ढकलून मग पुढे मॅडमला सांगितलं नाही, मॅडम 1/8ला आहे. कशासाठी म्हणाले तर हा पूर्ण खुलासा त्यांच्या पुढे केला आणि 1/8ला हा कार्यक्रम आज झाला आणि याचा मला आनंद वाटतो. नाहीतर बरेचसे आपल्या सर्वांना माहीत आहे, काही कुलगुरू असे आहेत की गोंडवाना विद्यापीठात एक कुलगुरू होते आमचे मित्र, त्यांचा अजूनही निरोप कार्यक्रम झालाच नाही. काय अडथळे असतील काय माहीत नाही. आमच्या SRT मध्येही काही कुलगुरू होऊन गेले, त्यांचाही निरोप समारंभ अजूनही झालेला नाही. उलट सुलट आम्ही चर्चा त्याची करत राहतो आणि ते चर्चा सारखं काम इथं नव्हतं. परंतु या कारणामुळे आमचं लेट झालं. साऱ्यांचं झालं पाहिजे, नंतर आपण करून 1/8ला करू. यामुळे हे आज उशीर झाला, ह्याची मला अशी याची जाणीव आहे. या अगोदर असं झालं की मध्ये आमच्या काही विद्यार्थ्यांना दम निघाला नाही. तुम्ही 31ला सेवानिवृत्त झालेला आहे, तर आम्ही विद्यार्थी म्हणून कार्यक्रम ठेवतो आणि साऱ्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं. ऑनलाईन मीटिंग घेतल्या, प्रत्यक्ष मीटिंग घेतल्या. नितीन देशमुख आणि इतर माझे विद्यार्थी त्यामध्ये आघाडीवरती होते आणि अहमदपूरला एक कार्यक्रम त्यांनी ठेवला आणि तो कार्यक्रम ऑनलाईन फेसबुकवर वगैरे सर्व सोयीकडे झाला आणि जवळपास 250 विद्यार्थी आणि माझ्या घरचे कुटुंबीय 250 लोक तिथे होते. माननीय नामदार बाबासाहेब पाटील साहेब त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते, कारण आम्ही दोघं सिनेटवर काम केलेलं होतं. विद्यापीठाच्या अनेक प्राधिकरणावर सोबत एका कमिटीवरती काम केलं होतं. त्यामुळे ते म्हणाले की मला या कार्यक्रमाला हजर राहायचं आहे आणि मला फार आनंद झाला की आता कॅबिनेट मंत्री आपल्या कार्यक्रमाला येतो आणि येऊन सांगतो की माझ्या मित्राच्या कार्यक्रमाला आलोय असं म्हणल्यानंतर आपलं सर्व साफल्य झालं म्हणलं आता हे. आणि ते बोलताना म्हणाले की आता काही निवडणुका नाही, काही नाही म्हणे. निवडणुकीच्या वेळेस माणूस कुठेही जातो, पण आता निवडणुका वगैरे नाही. मी राठोड सरांसाठी आले म्हणालो. हे वाक्य मला फार चांगलं वाटलं. तिथे एक चांगला कार्यक्रम झाला. प्रोव्हिसी साहेब महाजन साहेब त्या कार्यक्रमाला होते, डीन खडके सर त्या कार्यक्रमाला होते, बरेचसे माझे सहकारी प्राध्यापक जुने मित्र कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. आपण आता म्हणल्याप्रमाणे 2 नातू त्यांनी भाषण दिलं. एक 5वीला आहे आणि एक आता 1लीला गेलाय. आज त्यांना या म्हणालो, परंतु ते यवतमाळ असतात. यवतमाळमध्ये 2 दिवसापासून पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि रेड अलर्ट असताना आणि बातम्याही काय येत होत्या की नदीत कार वाहून गेली, अमुक तमुक बातम्या आपण टीव्हीवरती पेपरवरती पाहतोय. म्हणून मी म्हणालो की तुम्ही येऊ नका. मला आमचे काही सहकारी मित्र म्हणाले त्या बारक्यांना घेऊन या, त्या बारक्यांना आम्हाला बोलायचं आहे, बघायचं आहे असं म्हणाले. ते छोट्यांना आणायचं होतं मला, तर ते आणणं झालं नाही. आणखी एखादा कुठला कार्यक्रम असेल तर आवर्जून त्या छोट्यांना इथं आणेन आणि आपली भेट घालेन, मी एवढी खात्री आपल्याला देतो. दुसरा एक मुद्दा असं कमी वेळेत मी बोलणार आहे, कारण माझ्याविषयी बरंचसं काही बोललं गेलेलं आहे आणि इतके दिवस काम केलं 8 वर्ष, त्यामुळे आता काय बोलणार आहे. चव्हाण सरांच्या बाबतीतलं थोडंसं मला एक उल्लेख करावा लागतो की चव्हाण फॅमिलीचे माझे म्हणजे लहानपणापासून मला बोलता येतं तेव्हापासून या फॅमिलीशी माझा संपर्क आहे. लहानपणापासून संपर्क. शेत करायचे आमचे वडील त्यांचं बाहेली म्हणून आणि त्या शेतामध्ये मला मग लहानपणापासून जावं लागायचं आणि तिथं चव्हाण सर यायचे. चव्हाण सर शिकायला असतानापासून ओळखतो. नंतर ते तिथे शाळा निघाली, डोंगरगावला शाळा निघाली, मग ते हेडमास्टर झालेत म्हणल्यानंतर अजून आम्हाला बघा वाटायचं. मला चांगलं आठवतंय साहेब, केशव गुरुजी आले होते आपल्या घरी आणि केशव गुरुजी सोयरीक वगैरे सुरू होती. मी लहानसा होतो, दुरून पाहत होतो. गोरापान असा व्यक्ती आणि जिल्हा परिषद मध्ये आहेत, हायस्कूल आहेत, मला फार मोठं वाटलं आणि त्या केशव गुरुजीलाच बघत राहिलो मी दिवस.
त्यांच्या मागोमाग मी आपल्या घरापर्यंत आलो होतो बघायला त्यांना. म्हणजे अशा पद्धतीचे दिवस त्यांच्या घरी गेलेले. आणि ते जे म्हणाले वडील, सरांचे वडील जे होते मला लहानपणापासून लाड करायचे. कारण त्यांच्या शेतामध्ये मी 6वी 7वीला असताना एकटा रात्रभर झोपलोय. काही प्रसंग असे आहेत की ते नदीच्या पलीकडे माझं घर होतं आणि अलीकडे शेत, आणि मला वडिलांसोबत भाकरी वगैरे घेऊन जावं लागलं. वडील म्हणाले की मला काम आहे, थोडंसं जाऊन येतो घरी. आणि मला म्हणाले की बैल थोडेसे बघा. बैल बघापर्यंत इतका मोठा पाऊस झाला, आज ज्याला ढगफुटी म्हणतो आपण, त्या पद्धतीने पाऊस झाला. नदीला फार मोठा पूर आला की म्हणजे आमचं घर आणि सरांचं शेत या दोन्हीच्या मध्ये नदी आहे. वडिलांना शेतात येताच येत नाही. एक टोंगी म्हणून एक मोठी टेकडी आहे, त्या टेकडीवर 10-11 पर्यंत वडील माझे आवाज देत राहिले, झोपला का झोपला का झोपला का. कधी झोप लागली मला माहित नाही. सकाळी उठलो तेव्हा कळलं की मी एका शेतामध्ये राहिलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीचं जुनं नातं माझं त्यांच्याशी राहिलेलं आहे. वडिलांच्या बाबतीतली मला फार आठवण आहे, आयुष्यभर मला ती आठवण आहे की म्हणजे चांगलं मी धीटपणाने त्यांना बोलायचं. परंतु मला एक आठवण राहते की नांदेडला बाबा ऍडमिट होते, आणि ऍडमिट झाल्यानंतर कुणी कुणी असं म्हणाले की ते माणसं आता ओळखत नाही आहेत, बोलणं बंद झालेलं आहे आणि माणसं ओळखत नाहीत असं मला निरोप कळाला. उदगीरला होतो मी गेलो बसनी, माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा, बसनी गेलो आणि जाऊन दवाखान्यामध्ये भेटावून गेलो. आणि ते कुणाला ओळखत नाहीत, बोलत नाहीत, असं चर्चा काहीकडे चालू. आणि मी जाऊन बसलो तिथं जवळ, आणि जवळ जाऊन बसल्यानंतर मी सर्वांना कळावं की यांना ओळखता येते का नाही म्हणून मी आवाज दिला. दादा म्हणत गेले मी, दादा म्हणजे आजोबा. दादा म्हणत ओळखो काही असं म्हणावं मी. तर हळूच डोळे उघडले, हळूच डोळे उघडले आणि ओळखो काय म्हणून अजून 2-3दा सांगितलं होते. म्हणले तू भोजारोची काय मला म्हणले. मला म्हणजे हारी म्हणून ते बोलत नव्हते. जेव्हा जेव्हा बोलते तेव्हा मला माझ्या वडिलांचं नाव घेऊन संदर्भ देऊनच ते बोलायचे. माझ्या वडिलांचा संदर्भ देऊन तू असं भोजाचा आहेस का म्हणल्याबरोबर बाकीचे सर वगैरे सारी खुश झाले की अरे म्हणे कुणाला ओळखत नाहीत म्हणत होतो, हे तर बऱ्याच दिवसांनी आलं तरी ओळखले म्हणे त्यांनी, म्हणजे चांगले आहे. त्यानंतर मला वाटतं बरेच दिवस जगले, त्यानंतर 2-2.5 वर्ष जगले. म्हणजे अशा पद्धतीचं नातं माझं चव्हाण सरांच्या कुटुंबाशी राहिलेलं आहे. मस्त मजेशीर एक मला वाटतं, म्हणजे जास्त त्याच्यात जात नाही. माझं लग्न ठरवण्यामध्ये वगैरे सर आघाडीवर होते. डिवाइस होते मिसेसचे चुलते, आणि डिवाइस असल्यामुळे तिथं जाताना वगैरे भीती वाटायची आम्हाला. परंतु ही माणसं मोठी, आम्हाला फार डिवाइस पेक्षा मोठी वाटायची. म्हणून सरांना वगैरे मी घेऊन गेलं, दाखवलं तिथं, आणि सोयरी ठरली. आणि लग्न मग आणलं. आमचे विदर्भामध्ये मुलीच्याच घरी लग्न करतात. आणि माझे वडील म्हणत होते की माझा पहिला मुलगा आहे, शिकणारा आहे, माझ्याच घरी लग्न पाहिजे. यामध्ये मग सोयरी तुटते का काय असं वाटत होतं. परंतु मोठी माणसं आहेत म्हणून मान्य केलं आणि लग्न पाळोदीला ठरलं. पाळोदीला जाण्यासाठी सरांना माहित आहे मी हुंड्याचे पैसे घेतले नाही, हुंड्याचा वगैरे मी हुंडा घेतला नाही. आणि मग जाताना मग खर्च करायलाही पैसे नव्हते. एक टेम्पो 5-7 माणसाचा केला आणि 5 कोणाला सांगितलं नाही. आणि 5-7 माणसं घेऊन मी लग्नाला निघालो. 300 किलोमीटरवर माझ्या उदगीरवरून भरून. आणि कुणीच नाही, फक्त मामा आणि आत्या, बहीण वगैरे एवढे 2-3 माणसं, 5-7 माणसं घेऊन लग्न. आणि नंतर मला इतर रिसेप्शन देऊ. मला आश्चर्यचकित झालो मी. सकाळी तिथं म्हणजे पोहोचलो 4-1 वाजता, 5-6 वाजता म्हणजे तोंड धुवून पाहतोय जेव्हा तर माझ्या अगोदर तिथे लग्न. म्हणजे मला इतका मोठा आनंद झाला की माझा आधार, माझ्या म्हणजे एवढा मोठा आधार, जे कसं बसणं आले, काय केले मला काही माहित नाही. गाव कुठं आहे माहित नाही, मी सांगितलंय नाही. तरी माझ्या अगोदर म्हणजे नवरदेवाचं वराड जाण्याच्या अगोदरच्या माणसं पाळोदी तालुका मानोरा जिल्हा अकोला इथे माझ्या अगोदर हात होते. तर असं हे प्रेम आहे. हे प्रेम एवढ्या लवकर संपणार नाही आहे. आणि ते मग आज मला निवडतील, अशा निवडतील असावं असं वाटत होतं. म्हणून मी त्यांना सारखं विनंती करत होतो. अतुलला सारखं सांगत होतो की म्हणलं तुम्ही घेऊन या, कसे करा, सराला घेऊन या असं म्हणावं. तर सर मला हे फार आनंद झाला तुम्ही इथं आलात. आणि या परिसरामध्ये बोलताना राहताना मला फार आनंद झाला. आमच्या सर्वांना माहित आहे पाठवते सर की मी 7व्या वर्गामध्ये इथे 1975 लावलो. दुष्काळाची परिस्थिती, ज्यांना लोक महाग आहेत, या परिस्थितीमध्ये इथं फुकट जेवण आहे असं कळलं. किशनराव राठोड साहेब, मुनींद्र राठोड साहेब फुकट जेवण देतात या शाळेमध्ये आहे असं कळलं मला. आणि त्या फुकट जेवणासाठी मी इथं आलो शिकाय. आणि 7वी ते 10वी पर्यंत मी इथे शिकलोय. आज मला ते प्रत्येक वेळेस आमच्या सहकार्याने सांगायचं मला फार नवल वाटते की आजची जी परीक्षा पद्धती, आजचं सारं शाळा वगैरे बघितल्यावर किती बदल झालेला आहे. त्यामध्ये आम्ही समरस झालेलो आहोत. परंतु परिस्थिती बरोबर जगाबरोबर आम्हालाही पळावं लागेल, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु अशी कडक शाळा, कडक शिक्षक, चांगली शाळा होती म्हणूनच आम्ही शिकलोय. आणि म्हणून या पदापर्यंत आम्ही आलो. म्हणून वसंतनगर मला आयुष्यभरात म्हणजे माझ्या आयुष्याची सुरुवात वसंतनगरला झाली.
आणि शेवट सुद्धा निरोप समारंभ इथंच वसंतनगरला होतं, याचं मला फार चांगल्या पद्धतीने आठवतं. शेवटी जाताना जास्त बोलणार नाही, माझं आयुष्यच पूर्ण मित्राच्या भरोशावरती आहे. कारण माझं कुटुंब पूर्ण म्हणजे अशिक्षित आहे. माझ्या घरामध्ये शिकणारा मी पहिला आणि माझ्यानंतर मग शिकले. इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, घरामध्ये कुटुंबामध्ये नोकरीलाही लागले, परंतु मी पहिला शिकणारा. त्यामुळे मग आपल्याला माहिती सांगणारे, मदत करणारे कुणी बाहेर कोण आहे तर कुठं ऍडमिशन घ्यावं, कसा फॉर्म भरावा, इथपासून पूर्ण आयुष्य मित्राच्या जीवावरती आहे. मित्र जर माझ्या आयुष्यातून काढलं तर माझे आयुष्य शून्यामध्ये जातं. मग ते मित्र कुठले असतील, कोणत्या जातीचे असतील, कोणत्या धर्माचे असतील हे नाही आहे. फार मोठी यादी आहे अशी मित्रांची की मला आजपर्यंत त्यांनी सांभाळलं आणि त्यांनी फार चांगल्या पद्धतीने मला मदत केली, म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. एकदा मित्र माझ्या समाजात आल्यावर तो तुटत नाही. समजा एखादी नाराज होतो, काही कामामध्ये नाराज झाला तर आपण त्याच्या पाठीमागे लागून वगैरे सोबत घ्यायचं आणि मित्र म्हणून मग सोबत राहायचं. या मित्राच्या बाबतीतलं म्हणजे तसं 1-2-4 भेटी झाल्या असतील तुमच्यापर्यंत, आपण तिथून शंकरनगरहून इथपर्यंत आपलं ग्रुप पर्यंत आला. तर असे अनेक मित्र माझ्या पाठीशी होते, म्हणून मी शिकत गेलो. श्री हंसराज महाविद्यालय उदगीरला मी 33 वर्ष नोकरी केली. 33 वर्ष फार मोठा अनुभव आहे तिथला, फार चांगला अनुभव आहे. तो अनुभव मला इथे काम करण्यासाठी मदतीला आला. मी तिथे राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी होतो, भूगोल विभाग प्रमुख होतो, रिसर्च सेंटरचा प्रमुख होतो, 10 वर्ष उपप्राचार्य होतो. या साऱ्या बाबी माझ्या इथं आल्यानंतर कामाला आल्या. तिथं एनसीसी मध्ये मी होतो, एनसीसी ऑफिसर म्हणून 1-2 वर्ष काम केलं. किल्लारीला भूकंप झाला तेव्हा एनसीसी ऑफिसर म्हणून विद्यार्थी घेऊन मी त्या किल्लारीच्या भूकंपामध्ये सैन्यासोबत काम केलेलं होतं. म्हणजे तिथले शिस्तीचे काही धडे मला माहीत होते. विद्यार्थी संस्थेचा प्रभारी म्हणून काम केलं. परीक्षा विभाग 10 वर्ष परीक्षा विभागाचा प्रमुख म्हणून काम केलं. त्यामुळे तिथलं फारच मला म्हणजे खडानखडा त्या परीक्षांचं सर माहीत होतं. शिस्त समितीचा प्रमुख म्हणून मी काम केलं. विद्यापीठावरती अनेक कामं मला करता आली, मित्राच्या भरोशाने करता आली. माझी ताकद मलाच माहित नव्हती. काही मित्रांनी सांगितले की तू सिनेटला थांब, निवडून येतो. अरे मला आपल्याला कोणीच ओळखत नाही, या 4 जिल्ह्यामध्ये कसं काय निवडून येईन मी, आपल्याकडे पैसेही नाही आहे, ग्रामीण भागातला माणूस कसं काय निवडून येईल, राजकीय वारसाही नाही आहे. तरी काही मित्रांनी मला म्हणजे थांबवलं. मला बिसेन सर वगैरे असे काही मित्र होते, त्यांनी थांबवलं जबरदस्तीने. आणि तिथून थांबल्यानंतर मी फार मोठ्या मताने सिनेटवरती निवडून आलो. सर्वात जास्त मताने निवडून आलो सिनेटवर. सिनेटचा काम करताना अनुभव चांगल्या पद्धतीने आला. तिथं असताना तक्रार निवारण समितीवरती काम केलं. या नांदेड जिल्ह्यातील मुखेडमधील काही प्रकरणं मला तक्रार निवारण समितीपुढे हाताळता आली. आज ती माणसं भेटतात, म्हणजे न्याय देतात. तक्रार निवारण समितीवरती काम केलं. NSSच्या सल्लागार मंडळावरती नाईक सर मी विद्यापीठात काम केलं. अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर होतो. त्यानंतर बऱ्याचशा ज्या निवडी होतात त्या निवडीच्या समित्यावरती मी असायचो. डीनच्या इंटरव्ह्यूला होतो बऱ्याचदा. प्राचार्याच्या अनेक समित्या ज्या असतात निवडीच्या त्यावरती अनेक जण राहिलो. प्राध्यापकाच्या निवड समितीवरती राहिलो. विद्यापीठाच्या बऱ्याचशा समित्या अशा काही चौकशी समिती ज्या असतात ते फार अवघड काम असतं, त्या चौकशा समितीवरही राहिलो. आणि त्याचं एक कामं जी केली आपण ती मला इथे कामाला आहे. VOSचा मेंबर होतो मी. अनेक विद्यापीठामध्ये काम केलं. अनेक विद्यापीठामध्ये म्हणजे सर एकाच वेळेस 7-8 विद्यापीठावरती मी RRCचा मेंबर होतो, बोर्ड ऑफ स्टडीचा मेंबर होतो. भारतातील 5-6 विद्यापीठाचा परीक्षक पीएचडीचा परीक्षा म्हणून काम केलं मी. उस्मानिया विद्यापीठाचे 10-15 थेसिस मी तपासले. राजस्थानमधील काही विद्यापीठाचे थेसिस तपासले. मध्य प्रदेशातील विद्यापीठाचे थेसिस तपासले. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाचा मी PhDचा MPचा एक्झामिनर राहिलो. त्यामुळे मग हे कुठं कसल्या पद्धतीचं काम चालतं, कुठं कुठल्या पद्धतीची माणसं आहेत आणि आपण त्यातून चांगलं काम कसं करायचं हे मला शिकता आलं आणि ते शिकत गेलो. आणि इथं आल्यानंतर मग फार चांगली माणसं मला वसंतनगरला सोबतीला मिळाली, म्हणून मला काम करता आलं. या कामाचा आढावा DC पवार सरांनी फार चांगल्या पद्धतीने घेतला. त्यांना वेळेची मर्यादा होती, त्यांनी घेतला. हे काम करत असताना अगदी पहिल्यांदा मला वाटतं BC राठोडच्या मुलीच्या लग्नामध्ये आलो होतो आणि तेव्हा इथे प्राचार्य नव्हतो. आणि वसंतराव मला हळूहळू बाजूला घेऊन गेले. वसंतराव नाईक सुद्धा माझे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि त्यानंतर मग भाऊही आहेत, विद्यार्थी राहिल्यानंतर ते प्राचार्य म्हणून काम करत असतात. तर त्यांनी मला हळू दाखवलं. म्हणलं वसंत म्हणलं इथं ते साहेब ते मुलाने प्राचार्य म्हणून या, म्हणून कसं करावं काय महत्वाचं. ऑफिस जर सोबत नसेल तर तो प्राचार्य यशस्वी होऊ शकत नाही. पाठवते प्राचार्याला ऑफिस फार महत्वाची आहे. ऑफिस कुठेही अडकावू शकतं, त्याला जेलमध्ये पाठवू शकतं ऑफिसला. म्हणून बाकीचं शिकवण्याचं एखादी पिरियड झालं काय नाही झालं काय त्याला काही सांगणार नाही. परंतु ऑफिसचे आर्थिक कामं जी आहेत त्याचा जर अडकला माणूस तर त्याच्यातून सुटत नाही. मी म्हणालो ऑफिस कसं ऐकलं
तर वसंतरावला एक जरा हळूहळू बोलले आणि नंतर मला दाखवलं ते येऊ लागले का पूर्ण म्हणे ते ते आहे म्हणे प्रमुख इथला, त्याला सोडू नका म्हणे, ते पूर्ण काम करेल. आणि ते रिटायर होऊन गेले तरी वहिनी आज एक पोरगासारखंच वाटते. ते गोकुळे सरांना मला ते दाखवलं होतं आणि गोकुळे सरांना बघून आठवीची कामं अजूनही मी म्हणालो, पवार सरांना म्हणालो, केंद्रे सरांना म्हणालो, बरोबर सर गोकुळे सरांना थोडस बाजूला काढा म्हणत मी 1-2 महिने, पगार होतील का वेळेवर आपले, म्हणजे तयार व्हावं लागेल, आनंद राठोडला तयार व्हावं लागेल, बाकीचे जे लोक आहेत त्यांना तयार व्हावं लागेल. तर ही सारी माणसं आपल्या सोबतीला होती. मी आलो तेव्हा जवळपास 41 प्राध्यापक इथे होते आणि ते बोलताना या स्टेजवरून मी अनेकदा म्हणालो की वसंतनगर म्हणल्यावर आपण कुठेही गेलो, समजा कॉन्फरन्सला गेलं, विद्यापीठात गेलं, तर आपण असं म्हणतोय की हळूच कुठून आलं वसंतनगर, हळू. मी म्हणायचं असं हळू वसंतनगर म्हणायचं नाही, मी वसंतनगरवरून आलोय असं जोराने सांगता येईल असं काम करू आपण. लोक आपल्याला म्हणतील की वसंतनगरचं कुणी आलंय का असं विचारतील, असं काम आपण करू. तुम्ही मला मदत करा, आपण सारं करूया आणि तुमच्याशिवाय मी करू शकणार नाही. आणि नियोजन केलं 5 वर्षाचं, नियोजन डोळ्यापुढे ठेवूनच आलेलं होतं. त्या नियोजनाला यांनी मला साथ दिली. वेगवेगळे उपक्रम घ्यायचे, काय काय म्हणजे फार मोठमोठे उपक्रम घेतले. कलिमठ सरांचा उपक्रम इतका मोठा झाला पहिल्यांदा की म्हणजे कार्यशाळा, सरपंचाची कार्यशाळा, मोठमोठी माणसं आली या ग्राउंड मध्ये, माणसंच मागायला, म्हणजे अशी मोठी कार्यक्रम झाली. पशु प्रदर्शन, पशु रोग निदान शिबिरे घेतली आहेत. बाबाराव सर नाही आहेत, त्यांनी घेतली शिबिर. 5-7 जनावर, कुणी शेळ्या, मेंढ्या, माकडं बिकडं, मांजरं घेऊन आली तपासायला. म्हणजे ही सारी बरीचशी कामं मला करता आली. ते कुणाच्या भरोशावर, माझ्या सहकार्याच्या भरोशावर. आणि त्यातून मग मला नॅकला मिळाला ए दर्जा. आणि ए दर्जा मिळाल्यानंतर मग आम्ही तर कोटच घालून फिरायला लागलो. म्हणलं वसंतनगर ए ग्रेडमध्ये आहे आमचं. आणि कुठल्याही कॉलेजला गेलं तर आम्ही अगोदर सांगतोय मी वसंतनगरहून आलोय, आणि कॉलेज ते पूर्ण आपोआप सांगतात ए ग्रेडमध्ये आहे का तुमचं कॉलेज. तर हे काम करण्याचं मला सर्वात मोठं काम. बाकी चव्हाण साहेबांना कामाची हातोटी माहीत नसेल मला, आणखी ते हरिदास म्हणूनच म्हणतात. आणि मी त्यांना फोन जरी केलं चव्हाण साहेबांना तर मी प्राचार्य राठोड बोलू लागलो, त्याच्या लक्षात येणार नाही 1 सेकंद तरी. मी हरिदास बोलला म्हणजे फडते आम्हाला की म्हणतो, म्हणजे अजूनही त्यांच्यापुढे आम्ही हरिदासच आहे. परंतु काम करण्याची जी हातोटी मिळाली मला, फार चांगले प्राचार्य होऊन गेले, सहकारी होऊन गेले, त्यांच्यामुळे मिळाली. डॉक्टर नारायण डोळे सरांच्या संपर्कात मी राहिलो. त्यांनी प्राचार्य नावाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे, महाराष्ट्रभर पुस्तक प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकामध्ये डोळे सरांनी माझ्याविषयी 2 पेज लिहिणं ही काही लहान गोष्ट नाही. मी फार मोठ्या अभिमानाने सांगतो इकडे. डॉक्टर नारायण डोळे एखाद्या खेड्याच्या लहानशा गावातून तांड्यावरून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी 1.5 पेज लिहितात ते माझ्यावर. त्याची एक ओळ म्हणजे त्यातल्या तिथं गावातलं कॉलेजचं नाव ते लिहित नाही. माझ्याकडे हरिभाऊ आला आणि स्थानिक कॉलेजमध्ये तो प्राध्यापक म्हणून काम करतो, अवघिस्वामी म्हणून म्हणत नाही ते. एवढा मोठा डोळे सर माझ्याविषयी 1.5 वर्ष 1.5 पेज लिहितोय. मला फार आनंद वाटतोय. त्यांची ही कामं मला शिकता आली. डॉक्टर ज्ञाते सर मराठी विषयाचे फार मोठे, संगीत विषयाचे फार मोठे तर तज्ज्ञ होते. हलमणगे सरांना ते माहीत आहेत म्हणून ते आलेले आहेत त्यांना. तर ह्या माणसांच्या सोबत मला काम करता आलं. पुन्हा स्वामी सर, प्रभुदेव स्वामी सर अतिशय शिस्तीचे कडक, त्यांच्यासोबत मला काम करता आलं. अतिशय शिस्तप्रिय माणूस आणि डायरेक्ट काही सांगणार नाही, इनडायरेक्ट सारखं बोलणार. इनडायरेक्ट असं बोलणार की घाम फुटेल अशा पद्धतीने बोलणार. मला सिगरेट ओढायची सवय होती आणि पिरियडला जाण्याच्या अगोदर मला सिगरेट ओढल्याशिवाय पिरियडला म्हणजे बोलताच येऊ नये. आणि सिगरेट मारली एक आणि पिरियड कुणीतरी त्या सिगरेट ओढायला जाईपर्यंत स्वामी सरला जाऊन सांगून दिली ते गेलं बघा सिगरेट ओढायला. ते झाल्याबरोबर माझं पिरियड राहिलं तिकडे स्वामी सर मला ऑफिसमध्ये होता. सिगरेट वळणाऱ्याला सिगारेटचा वास येत नाही, परंतु न वळणाऱ्याला फार फार पूर्ण सभागृहाला वास येते सिगरेट ओढणार. मी गेलो असं थांबलोय आणि स्वामी सर पहिल्यांदा म्हणाले तुमचं वय किती आहे. आता मग वाटलं मला लगेच त्यांची फिरकी सुरू आहे. वय किती आहे, मुलं किती आहेत, घरची परिस्थिती काय असं विचारायला सुरुवात केली. आणि मग मला घामच फुटला हे विचारायला लागले. आणि नंतर ते म्हणाले की काय कळतंय का नाही तुम्हाला, काय करताय तुम्ही. तर मला ओळखून घेतलं मी काय म्हणणार आहे. तर सर मी आजपासून सिगरेट ओढत नाही म्हणाल. मग ठीक आहे म्हणे, असं असेल तर मग म्हणे. आणि मी सोडून दिली सिगरेट. म्हणजे सिगारेट नंतर म्हणजे भरपूर सिगारेटचं शौकीन, परंतु मी सोडून दिली सिगारेट लेकरं लहान असताना. लेकरांनी माझ्या हातात सिगरेट पाहिली नाही आहे. तर या पद्धतीचे माणसं, शिस्तीचे माणसं, कडक शिस्तीचे माणसं, ज्यांच्या डोळ्याकडे बघितलं तरी ते कळायचे की आपल्याला काय सांगणार आहे, त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे मला हे सारं करता आलं. मी त्या सर्वांना धन्यवाद देतो. इथं येण्या अगोदर GM साहेबांनी बऱ्याचदा
सांगितलं की हरिदास आणायचा आहे, घरी यायचे माझ्या, आणि त्यांच्याविषयी मोठ्या साहेबांविषयी काहीतरी लिहावं असं मला वाटायचं की जिथलं आपण अन्न खाऊन मोठे झालेलं आहे, ज्या भाकरीवरती आपण मोठे झाले आहे त्यांच्याविषयी काहीतरी करावं. कारण माणसाचं कितीही मोठं कर्तृत्व असू द्या, त्याचं जर काही लिहून ठेवलं असेल तर ते पुढच्या पिढीला माहीत होते, लिहून ठेवलं नसेल तर पुढच्या पिढीला माहीत होत नाही. म्हणून मला असं वाटायचं की GM साहेबांविषयी, गोविंद राठोड साहेबांविषयी काहीतरी लिहावं आणि ते आत्मचरित्र लिहावं असं मला वाटायचं, आपण लिहावं त्यांचं चरित्र. परंतु मला ते कमी पडलो असतं. मी लहानपणात त्यांना पाहिलं होतं आणि नंतर मग प्राध्यापक होताना कमी भेटी झाल्या होत्या. असंच घरी सकाळी सकाळी विचार करत बसलोय. 2-3 दिवस तो विषय डोक्यात होता आणि पवार सर आले, काय विचार सुरू आहे काय नाही असतंच म्हणाले. मला ते GM साहेबांविषयी काहीतरी लिहावं वाटलं म्हणलं, ते चाललंय, मी त्यासाठी आलो. आणि यातून मग आमचे सहकारी सोबत आम्ही, आणि ते एक फार मोठं काम, बाकीचे तर अकादमिक नोकरीचे कामं केली, मला त्याचा पगार मिळत होता, परंतु जे काम पगार नसताना मला करता आलं ते फार मोठं काम मला करता आलं की GM साहेबांचं एक चरित्र पुस्तक ते लिहिलं आम्ही. आणि ते पुस्तक लिहिताना म्हणजे भावना कशा असतात बघ, त्याला पैसे कमी पडत होते. मग काही लोक आमचे म्हणाले की आम्ही कॉन्ट्रीब्युशन देतो, इकडून तिकडून जमा केला आम्ही कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीनं. काही माझे सहकारी म्हणाले सर की पैसे काय ते आम्हाला लावा, आम्ही त्या पुस्तकाला पैसे देतो म्हणाले. आम्ही ते पैसे घेतले नाही, कारण टाईपला वगैरे पैसे जास्त लागत होते टायपिंग करायला त्या पुस्तकाचं. संजय पाटील हळूहळू येऊन मला थांबून सांगितले की साहेबाचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत आणि पूर्ण पुस्तक मी टाईप करून देतो सर. झालं काम संपलं, म्हणलं टाईप करून दिल्यावर तर पुढचं काय प्रकाशन तर पदमार्थ कुठं नाही करून आणतात. आणि या पद्धतीनं माणसं म्हणजे जोडली गेली, ते अंक लिहिले गेलं, त्याची कमिटी केली आणि त्या कमिटीतल्या माणसाने अंक छापण्याच्या अगोदर प्रत्येक लेख वाचून पाहिले आणि ते लेख प्रकाशित केले. त्या पुस्तकाचा मला एवढा मोठा अभिमान आहे, सर्वांना माहीत असेल कदाचित. ते पुस्तक आम्ही थोरवे सर वगैरे होते तेव्हा, आम्ही ते पुस्तक महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठाला 5-5 प्रती पाठवले, सर्व विद्यापीठाला. आणि त्यांचे पत्र आले आम्हाला की आमच्या ग्रंथालयामध्ये तुम्ही एक चांगल्या चरित्राची भर घातली, त्याबद्दल धन्यवाद. प्राचार्याला पत्र. आणि पुण्याची जी लायब्ररी आहे, जयकर लायब्ररी, त्या लायब्ररीचं नंतर निरोप आला मला की तुमचं पुस्तक आम्ही डिजिटल केलेलं आहे. ते पुस्तक जे येतात तिथं ते डिजिटल करतात आणि डिजिटल करून ऑनलाईन पुस्तक प्रकाशित करतात ते. आणि अशा पद्धतीनं ऑनलाईन जगातल्या कुठल्याही देशामध्ये गोविंदरावजी राठोड साहेबांचं चरित्र वाचलं जातं आज, त्याला जिथं मराठी कळत असेल तसं. जमलं तर पदमार सर वगैरे त्याचं इंग्रजीमध्ये आणखी केलं तर फार चांगलं होईल नंतर, परंतु मराठीमध्ये साऱ्या जगामध्ये वाचलं जातं. हे काम फार मला मोठं करता आलं. आणि एक आयुष्यभराची माझी रोटी अशी आहे की मला किशनराव राठोड साहेबांसोबत काम करतात, त्यांच्यासोबत प्राचार्य म्हणून काम करतात. कोट घालून बसायचं मी तेव्हा म्हणायचं वा चांगलं दिसते हे कोट घालायचं म्हणायचं. आणि असं प्रोत्साहन देणारी माणसं सोबत असल्यामुळे काम करता आली आणि माझे सर्व सहकारी माझ्यासोबत होते म्हणून काम करता आली. अलीकडच्या काळामध्ये थोडंसं गंगाधर राठोड साहेबांचं माझं वयामध्ये डिफरन्स आहे, ते वयाने लहान आहे. त्यांना मी 2-3 माझ्या मुलाला घेऊन गेलो होतो घरी भेटायला आणि त्यांना सांगितलं की मला गंगूशेठ म्हणून तोंडात नाव आहे. एखाद्या वेळेस मी सचिव साहेब म्हणले आणि गंगूशेठ म्हणलं ते राग मानू नका, कारण तोंडात जे आहे ते नाव येते. ते हसले, ते काही म्हणले नाही. आणि परंतु या पद्धतीनं त्यांनी आम्हाला फार चांगल्या पद्धतीनं मदत केली, म्हणून आम्ही A ग्रेडपर्यंत गेलो. आमदार साहेब अजूनही आमदार त्याच पद्धतीनं म्हणजे भावाप्रमाणे सर्वांनाच आम्हाला प्रेम करतात, त्याच पद्धतीने ते प्रेम करत राहिले, याचाही मला अभिमान वाटतोय. आणि या संकुलातील जे सर्व मदत करणारे प्रमुख आहेत त्या प्रमुखाने फार मदत केली. पवार साहेबांनी बोलताना सांगितलं की येथील शिस्त म्हणजे गेटवर सिक्युरिटी ठेवायचं काम, गेटमध्ये आपण आयडेंटिटी रजिस्टर ठेवलं होतं, मध्ये येताना नाव लिहिल्याशिवाय मध्ये यायचं नाही. म्हणजे ह्या काही सुरक्षितता वगैरे पाळण्यामध्ये, गाड्यामध्ये लावायचे नाहीत वगैरे, येथील प्रमुखांनी जे काही आहे त्यांनी सारी मदत केली, म्हणून आपण ही कामं सारी करू शकलो. तर मला बाकीच्या कामापर्यंत काही बोलायचं नाही आहे. भरपूर त्यांनी मदत केली. सर्वांचं मी समाधान करू शकलो नसेल. प्रशासकीय कामामध्ये सर्वांचं समाधान कधीच होत नाही. गायकवाड सर, तुम्ही एखाद्याच्या 10 रजा मंजूर करा, 8 असताना 10 मंजूर करा आणि 11वी रजेला तुम्ही जाऊ नका म्हणा. त्यानं सकाळपासूनच वाजवत फिरतोय पण बाहेर, बदमाश आहे. आणि बाहेर सेवानिवृत्त होऊन गेल्यावर तर मोठीच चांगली लय बदमाश होतो. पैशाचं बघत गेले, रजा बघत गेले. 10 पोरं आणतो म्हणलं तरी 1 रजा दिली नाही मला.
आता केंद्र सरकार मला आता का शिवाय देणार नाही, मनमाजच होतं म्हणतील ना. परंतु त्यामागे एक प्रेम आहे. शिंदे सरांना समजा एक काम सांगितलं, आमचं घरचं काम सांगितलं तर शिंदे सर तिथून आलायचे. कुणाचा निरोप, कुणाचा कार्यक्रम काही माहित नाही. शिंदे सरला सांगायचे सर बॅगा आणा, हार आणा, कधीच नाही म्हणत. तर हे सारे म्हणजे एक शिंदे सर दिसले त्यांचं नाव घेतोय मी. सर्वजण सहकारी त्या पद्धतीने आहेत. अगदी जेवढे सर असतील काही असतील, समजा एखादंच होऊ शकतं नाराजी, कारण प्रशासकीय काम करताना सर्वांचा समाधान करू शकत नाही. परंतु ते करत नाही म्हणण्याप्रमाणे मी एक टाळलं सर की कुणाचंही आर्थिक नुकसान होणार नाही. कुणाचंच आर्थिक नुकसान मी केलं, मला करता आलं असतं. म्हणजे काहीची विदाऊट पे टाकायचे प्रसंग आले होते, पण नाही टाकलं मी विदाऊट पे. कागदावर अर्जावर विदाऊट पे केलं मी, परंतु पगारात नाही केलं. तुम्हाला माहिती आहे, बांगला सरला माहित आहे की आमचं कुणाचं आतापर्यंत विदाऊट पे झालं नाही, तर आमचं पगार पद्धत तुम्हाला पूर्ण माहित आहे. आणि या पद्धतीनं राहिल्यामुळे फार चांगल्या पद्धतीने हे सारं काम करता आलं. सर्वांनी मदत केली, प्रोफेसर केले. सचिव साहेबांना सांगितलं समजावून करून टाका, पैसे काढायचे आहेत, कुणाचे एरियस फिरियस आलेले गोकुळे सरला विचारांना काढून टाका. आता ते काही अडीअडचणीचे असतील तर तिथं ती अडीअडचण आली असेल, त्यात म्हणजे ते दोघांनाही माहीत असते, परंतु समाधानानेच केलं असेल. तर या पद्धतीने सारी कामं करता आली. मला यामध्ये समाधान आलं. संशोधनाला मी चालना दिली. काहीचं काम करताना संशोधनासाठी चालना दिली मी. संशोधन करा, मागे लागून करायला हवं. इतका पहिले मॅडमचं काही टेक्निकल अडचणी आल्या, माझी होईल तेवढी ताकद वापरली, पण मी असेपर्यंत PhD झालं नाही. संजय पाटील सरांना आजच मला सांगितलं की सर माझं ह्या एवढ्या तारखेला व्हायवा आहे, तर तुम्ही यावं लागता. व्हायवाला मला येणार कसं काय, कारण जेवण असते सर्वच असते. येतो ना म्हणलं, आम्हाला काय अडचण सर, आम्ही सारे काही चिंता करू नका. 5-10 जास्त घेऊन होतो आणखी याच्यापेक्षा. कुणाचं नुकसान केलं, प्राचार्य केली. आता त्यांचं आता ते काही टेक्निकल अडचणीमुळे काही पगाराच्या वगैरे अडचणी आल्या नाही. सर आहेत, सिद्धे सर आहेत, प्राचार्य केली. रेड्डी सरांना प्राचार्य करता नाही, म्हणजे संस्थेला कन्व्हिन्स केलं त्यांना द्या. म्हणजे साहेब म्हणायचे आमचे जी साहेब इथं माणसं कोण शिकवतं, राजीनामा देऊन जा म्हणून. मग साहेबाला सांगायचं तसं नाही, जाऊ द्या, असं तसं 1 वर्षाची लिन द्या. आणि ते लिन वगैरे दिली त्यांनी. त्या पद्धतीने प्राचार्य झाले आमचे. आणि अशा पद्धतीने प्रोफेसर झाली, प्राचार्य झाली, असोसिएट प्रोफेसर झाली. जिथे जिथं पाहिजे तिथे मी माझी स्वतःची माझं काम आहे असं समजून मी ताकद लावून मी काम केलं. त्याच्यामध्ये एखाद्याचं झालं नसेल तर टेक्निकल काही अडचणी असू शकतात, मी त्याच्या दोषी नाही आहे. तर या पद्धतीनं मी माझं कुटुंब समजून, माझं घर समजून हे सारं काम केलं. हे सारं करत असताना पवार सर तुम्ही जवळून ओळखता, श्रीनिवास पवारही जवळून ओळखतात. तर श्रीनिवास पवार सरांची समजा आपण रजा दिलीच नाही, पेंटवार सर बी नाही तर श्रीनिवास पवार बी नाही. मग सुरेखाचा फोन आल्यावर तर मला हो म्हणावं लागेल ना, जाऊ बाबा काय करायचं ते आपल्याला, काय जावा तिकडे. परंतु एखाद्या वेळेस लग्न आहे, कुणाचं लग्न गावातलं आहे, मग नाही जायचं. गावातलं असेल नाही जाऊ देत, घरचं असेल तर जाऊ शकता. गावाच्या कार्यक्रमाला इथलं सोडून कसं जायचं, असं आढळलं तर एखाद्या वेळेस राग येऊ शकतं. परंतु आला तरी ते समजून घेतले. ते नंतर माझ्या तेवढी क्षमता होती की रागावलं, एखादी नाराज झालं तरी त्यांना बोलायचं, कुठे सर पुन्हा त्यांना बोलायचं, चांगलं गोडीनं बोलायचं आणि बरोबर आलायचं लेवलवर. या पद्धतीने आपण राहिलो सर्वजण. आणि आता तर मला की केंद्र सर तुम्हाला फार काम करताना अवघड जाईल. तुम्हाला पण सर्वांना जे काही आहेत त्यांना काम करताना फार अवघड जाईल. कारण जे 41 लोक 15 लोक ऑफिसचे आहेत, हे सारं मिळून जेव्हा काम करतो आणि तेव्हा आता त्याची संख्या 18वर आली, तेव्हा काम करताना फार अवघड जाईल. गोकुळे सर काय काय केले माहीत नाही आम्हाला. मला तर 2-3 वर्ष माहीतच झालं नाही. म्हणायचं मी पगार सकाळी पाहिजे तयार करून, मी घरी घेऊन जातो, सकाळी पेनड्राईव्ह आणतो म्हणायचे. मला वाटायचं गोकुळे सर एवढे एक्सपर्ट आहे आणि करून आणतात. परंतु माझ्यासारखं त्यांचंही काम आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट जमत नसेल तर माझ्या लहान माणसालाही मी विचारलं की कसं करायचं, मदत घ्यायची आणि मदत घेऊन आपण काम करायचं. त्या पद्धतीने करावं लागेल. आनंद राठोड तुम्हाला फार अवघड जाणार आहे, केंद्रीय सर तुम्हालाही फार अवघड जाणार आहे. सर्वात जास्त रिटायरमेंट आहे ते शेडगे मॅडम, पुन्हा वाळे मॅडम सर्वात जास्त. तुम्हाला अवघड जाणार आहे. आता न्याय करताना फार अवघड जाणार आहे, कारण तुम्हाला फक्त काम 40 लोकांमध्ये वाटलेलं काम आता 18 लोकांवर, म्हणजे डबल काम करावं लागेल तुम्हाला. मी 11 वाजेपर्यंत बसवलंय, तुम्हाला सकाळपर्यंत तिथून हलता येणार नाही. म्हणजे हे टिकून ठेवायचं असेल
परंतु करा. मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की तुमचं सर्वांचं प्रत्येकाचे लेकरांपासून मला ओळखायचं, कुटुंबापासून वहिनी वगैरे सारे ओळखायचं. हक्काने जातो, जेवायला जातो, काय नाश्ता पाणी काय असेल ते घेतो, नसेल तरी पुन्हा सांगायचं त्यांना की मला जेवायला द्या म्हणून. आणि या पद्धतीनं आमचं प्रेम वृंदीगत होत गेलं आणि ते असंच टिकून राहू द्या. आम्ही सेवानिवृत्त जरी झालो तरी तुमच्यापैकीच एक आहोत. आपण या जसं थोरवे सरांपासून सर्वांना जसं निमंत्रण देता तसं कुठलाही कार्यक्रम असेल तरी आम्हाला बोलवा. आम्हाला आल्यानंतर आम्ही विसरून जाऊ की आपण रिटायर झालेला आहे आणि याच पद्धतीने राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. फार वेळ झालेला आहे. चव्हाण सरांना आणि त्यांच्या कुटुंबाला मी धन्यवाद देतो की अगदी माझ्या आयुष्याच्या पहिल्या टप्प्यापासून जिथं चालता बोलता येत नाही तिथून चव्हाण सर आणि त्यांचं कुटुंब माझ्यासोबत आहे. नेहमी नेहमी आमचा सन्मानच ते करत राहिलेले आहेत. माझी ताकदच त्यांनी वाढवत गेलेली आहे. आमचा धीर कधी त्यांनी खचू दिला नाही आणि इथं काम करतानाही मला ते पाठीशी होते. म्हणजे काही झालं चुकलं केलं तरी मला वाटायचं की चव्हाण सर पाठीचे आहे, म्हणजे संस्था पाठीचे आहे. चव्हाण सर विमुक्त जाती सेवा समितीचे सन्मान्य सदस्य आहेत आणि आता त्याच्यात भर पडली. अतुल चव्हाण साहेब आणखी संस्थेचे सदस्य आहेत. त्यामुळे मला काम करताना फार मजा यायची, चांगलं वाटायचं मला. आणि आता तर सेवानिवृत्त झालोय, परंतु तुमच्या सहवासात राहील. असंच सहवास असंच प्रेम आमच्यावरती असू द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जाताना संस्थेने मला शिकण्यापासून ते प्राचार्य करण्यापर्यंत संधी दिली. आमचं काही चुकलंय असेल तरी त्यांनी सांभाळून घेतलं, कधी उहापोह त्याचा केला नाही. म्हणून संस्थेचं मी स्वतःचा आभार मानतो की त्या संस्थेमुळं मी जगलो, माझं कुटुंब जगलं. या विमुक्त जाती सेवा समितीमुळं शिक्षण आणि नोकरी दोन्ही झालं म्हणून मी कोट घालून आपल्यापुढे थांबतोय. माझ्या अंगावरच्या शर्टावरती, माझ्या अंगावरच्या कपड्यावरती, अगदी बन्यांवरती सुद्धा त्या कुटुंबाचं राठोड फॅमिलीचं उपकार आहेत. त्या उपकारामध्ये मी असाच राहील. त्यांना उपकाराचं म्हणजे वाईट उपरीत घेणार नाही आणि त्यांचे धन्यवाद देतो. आणि आपण बऱ्याचशा वेळपासून ऐकून घेतलात, बरंचसं बोलता येईल, 8 वर्षात भरपूर बोलता येतं. तरी पण तू एक थोडक्यामध्ये भावनात्मक होऊन काही बाबी मी बोललो आपण ऐकूनही घेतलात, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय प्राचार्य राठोड सर. तर आपले मार्गदर्शन आम्हाला असं सतत मिळत राहो अशी अपेक्षा आपण व्यक्त करते. यानंतर अध्यक्ष समारोप करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर हरिदास राठोड सर यांना विनंती कार्यक्रमाला वेळ झालेला आहे. मी फक्त 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करून मी थांबणार आहे. या कार्यक्रमासाठी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी शाहीराम अबू साठे यांच्या जयंती निमित्ताने या दोघांनाही मी अभिवादन करतो. आमच्या संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष कैलासवासी कर्मवीर किशनरावजी राठोड साहेब, दुसरे कैलासवासी गोविंदरावजी राठोड साहेब यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी अध्यक्षीय समारोप या ठिकाणी करणार आहे. खरं तर ह्या निरोप समारंभासाठी प्राचार्य, माजी प्राचार्य हरिदास राठोड सर यांचा जो निरोप समारंभ होता, या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमती चक्रावतीबाई गोविंदराव राठोड या काकू होत्या. पण काही अडचण असल्यामुळे त्यांना वर इकडे येता येत नसल्यामुळे त्यांनी ही धुरा माझ्याकडे दिलेली आदरणीय चक्रावती काकू. त्यानंतर त्या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले विमुक्त जाती सेवा समितीचे सदस्य आदरणीय मारुती चव्हाण साहेब, चव्हाण ताई, त्यानंतर ज्यांना या ठिकाणी निरोप देत आहोत ते माजी प्राचार्य डॉक्टर हरिदास राठोड सर, राठोड वहिनी, या ठिकाणी स्टेजवर उपस्थित असलेले विमुक्त जाती सेवा समिती या संस्थेचे सदस्य अतुल चव्हाणजी, त्यानंतर अतिशय चांगलं सूत्रसंचालन करणारे लोहाळे मॅडम, इथं उपस्थित असलेले काही मान्यवर मंडळी सुद्धा आलेली आहेत. त्यांचं नाव घेणं
त्याला योग्य ठरतं. थोडा 2 मिनिटं वेळ झाला तरी चालेल. त्या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले प्राचार्य भगवान मकटवार सर, उपप्राचार्य विजय जाधव सर, उपमुख्याध्यापक सुभाष राठोड सर, मुख्याध्यापक गोविंद पवार सर, माजी प्राचार्य DM गायकवाड सर, डॉक्टर अमोल करून या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर नितीन देशमुख सर, डॉक्टर बालाजी राठोड सर जळकोटून या ठिकाणी आले, श्री वसंत जाधव सर, सुनील राठोड सर, त्यानंतर माजी प्राचार्य या ठिकाणी आमच्या महाविद्यालयातील काही सेवानिवृत्त झालेले काही प्राध्यापक मंडळी या ठिकाणी आले. त्या माजी प्राचार्य अरुणकुमार थोरवे सर, डॉक्टर सुग्रीव क्षीरसागर सर, प्राचार्य कल्याण सर, प्राध्यापक हलमांडगे सर, भालेराव सर, रमेश गोकुळे सर, त्यानंतर जनार्दन पाटील सर, सोमनाथ माने सर, प्राध्यापक PR शिंदे सर, कलिमठ सर, रामजी पवार, प्रकाश जाधव सर, प्राचार्य VT नाईक सर, प्राचार्य शिवाजी पाटोदे सर, शंकरनगरहून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर लक्ष्मण पवार मामा, काही पत्रकार मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली, बालाजी राठोड सर, असे मान्यवर जे आले सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी काही मनोगत सुद्धा माजी प्राचार्य आदरणीय राठोड सराबद्दल काही चांगल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामध्ये दयानंद वाघमारे सर, त्यानंतर माजी प्राचार्य DM गायकवाड सर, प्राध्यापक DC पवार सर आयचे विशेष समन्वयक आहेत. त्यानंतर सरोज गायकवाड मॅडम, नितीन देशमुख सर आणि त्या ठिकाणी मारुती चव्हाण सर, त्या सर्व मान्यवर मंडळी सरांचं गौरव केलेला आहे, चांगल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर सर्वांचं ऐकून घेतलं मी सुद्धा. आता मलाही सुद्धा 5 मिनिटं आपलेही मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी माझी वेळ होऊ द्या. कारण राठोड सर सोबत मी गेल्या 8 वर्षापासून मी छोट्या भावाप्रमाणे त्यांच्यासोबत राहिलो. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी मी शिकलेल्या आहेत. कारण या ठिकाणी महाविद्यालयामध्ये मला 35 वर्ष झालेली, हे 36 वर्ष चालू आहे माझं. कारण अनेक प्राचार्य या महाविद्यालयामध्ये बघितलेले आहेत. पहिले प्राचार्य किरा पवार पासून ते आदरणीय कुंभार सर, त्यानंतर माधलापुरे सर, वंजे सर, अरुणकुमार थोरवे सर, बदले सर आणि मी पुन्हा राठोड सर, हे असे अनेक प्राचार्य मी बघितले. अतिशय चांगलं काम राठोड सरांनी या ठिकाणी केले असं मी सर्वांच्या समोर सांगतो. कारण अनेक प्राचार्यांचे काही गट्स असतात, प्रत्येकाचे 4-2 कामं आपल्या डोक्यामध्ये असतात. सरांनी तर अफाट काम केलेलं आहे, मी साक्षीदार आहे त्याचं. कारण आता सर्व सांगत जर बसून मला 1 घंटा लागते. कारण मी कालपासून मी 6 पेज लिहून काढले. 6 पेज आता तेवढं काही शक्य नाही. जबाबदार कुटुंब करता आहेत असं मला वाटतं. त्यांची सुरुवात बघितली तर त्यांचं जन्मगाव जे छोटंसं मरसांगवी साहेबांच्या गावाच्या जवळच आहे, त्या गावापासून त्यांची सुरुवात झाली. झडपीमधून शिक्षण 4थी पर्यंत, 5वी पापचटवाडी, 7वीला या ठिकाणी वसंतनगर या ठिकाणी ते आहे. तिथून 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर BA उदयगिरी महाविद्यालय, MA अमरावती विद्यापीठ, PhD पुन्हा संभाजीनगर, असा हा राठोड सरांचा शिक्षणाचा प्रवास मी बघितलेला आहे. त्यांच्या मी जवळ असल्यामुळं ते सतत सांगत होते. तर हे काम करत असताना राठोड सरांनी 1985 मध्ये पहिल्यांदा प्राध्यापक म्हणून 22वी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी ते रुजू झाले. आणि त्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्यांनी अनेक कामं त्या ठिकाणी केली. ते विभाग प्रमुख म्हणून काही दिवस काम केले, उपप्राचार्य म्हणून काम केले, राष्ट्रीय सेवा योजनेचं काम केलं, अनेक असे परीक्षा विभागात त्यांनी काम केलं. त्या सर्व कामाचा अनुभव त्याच्यानंतर हे सर्व काम केल्यानंतर त्यांच्याकडे परिपक्वता आली. आणि परिपक्वता आल्यानंतर 2022 आमच्या महाविद्यालयामध्ये वसंतनगर या ठिकाणी 2018 मध्ये या ठिकाणी प्राचार्य म्हणून आले. आणि महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून बसले नाही, सर्वच लोकांना कामावर घेतलं. त्यांनी महाविद्यालयामध्ये 6 उपक्रम वर्षातून घेऊ शकतात. आणि याचा उपयोग मॅथमध्ये वेळ मिळण्यामध्ये अतिशय महत्त्वाचा.
समाजामध्ये उंचावण्याचं काम हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी ते देशमुख एक्झाम्पल अशा हजारो विद्यार्थी राठोड सरांनी निर्माण केलेले आहेत. त्यानंतर त्यांचा उपयोग जर बघितला तर ग्रामीण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची कारकिर्द जी आहे त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. त्यानंतर त्यांना या ठिकाणी काही लोकांचे काही अनुभव त्यांना खूप आलेले आहेत. कारण ते अनुभव येतात त्यांनी या अनुभवावर मात करून आरोग्य अतिशय चांगलं, कारण त्यांच्या साहेब प्रकृतीकडे बघितलं तर रिटायर झाल्यासारखं वाटत नाही. त्यांचं वय 66 साल आहे. तरुण मुलासारखं ते दिसतात. म्हणजे काम करण्याच्या वेळी धमक त्यांच्यामध्ये खूप चांगली आहे. तर आपल्या समर्पित सेवेमुळे, प्रामाणिक नीतीमुळे, त्यानंतर असामान्य नेतृत्व हे गुण असल्यामुळे आपण अनेकांना प्रेरणा दिली आहे सर. मी स्वतः जाऊन ते बघितलेलं आहे सर. आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही केवळ कामच केलं नाही, काही जबाबदाऱ्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांभाळू शकतो. त्यानंतर त्या ठिकाणी समर्पण आणि संघ भावना म्हणजे एकजुटीनं महाविद्यालयामध्ये काम करण्याचं काम हे आम्ही तुमच्याकडून शिकले सर. आपला संयम आणि प्रत्येक कामाकडे पाहण्याचा तुमचा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन जो आहे, त्यामुळे नेहमी अनेकांना ते प्रेरित होण्यासाठी ते मदत झालेली. आपण आमच्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण तो नेहमी आठवणीत राहील सर. आणि आपल्या कार्यकाळातील अनुभव असेल, ज्ञान असेल, त्यानंतर मार्गदर्शन असेल, ते आम्हाला नेहमी प्रेरणा देत राहणार आहे सर. आपण जरी औपचारिक पद्धतीनं सेवानिवृत्त झाला असला तरी आपली शिकवण जी आहे, आपले विचार आहेत, योगदान आहे, ते आमच्यासोबत नेहमी सोबत राहणार आहे सर. जास्तीचा वेळ या ठिकाणी मी आपला घेणार नाही. तर आपल्या पुढील आयुष्यासाठी मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. त्यानंतर आपलं आरोग्य, उत्तम आरोग्य लाभो, त्यानंतर आपणासाठी दीर्घायुष्य लाभो. त्यांना एक मुलगा आहे, मुलगी आहे, ते दोन्ही उच्च शिक्षित आहे. छोटं कुटुंब आहे, पण अतिशय चांगलं त्यांनी ते कुटुंब घडवलेलं आहे. ताईला सुद्धा दीर्घायुष्य लाभो एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करून मी माझे 2 शब्द म्हणून सांगतो. यानंतर सुनील कदम सरांचा सत्कार करण्यासाठी प्रोफेसर डॉक्टर उमाकांत कदमवार सर आमचे न्याय कोऑर्डिनेटर यांना विनंती करते की त्यांनी सुनील कदम सर यांचा सन्मान करावा. त्यानंतर श्री साहेबराव बावणे सर यांचा सन्मान करण्यासाठी भूगोल विभागाचे विभाग प्रमुख तांजेवळे सर यांना विनंती करते की त्यांनी साहेबराव बावणे सर साहेबराव बावणे सर यांचा श्री तांजेवळे सर सन्मान करतील. यानंतर श्री शंकरराव मुळे सर यांचा सन्मान करण्यासाठी प्राध्यापक निवृत्ती नाईक सरांना विनंती करते की त्यांनी शंकरराव मुळे सर यांचा सन्मान करावा. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या महाविद्यालयात दिलात सर, त्याबद्दल आपले मनापासून आभार. शंकरराव मुळे सर. प्राध्यापक निवृत्ती नाईक सर शंकरराव मुळे सरांचा सन्मान करतील. उपस्थित जन हो, आपण आपला अमूल्य वेळ आमच्या महाविद्यालयात दिलात, आपले आभार. आता त्यातर्फे सन्मान करत आहेत. यानंतर आभार मानण्यासाठी या ठिकाणी मारुती चव्हाण सरांतर्फे देवीदास पवार सर यांचाही सन्मान होणार आहे. देवीदास पवार सर अंतर्गत गुणकहानी कक्षाचे समन्वयक यांनी देखील विचार मंचावर यायचे आहे. देवीदास पवार सर.
प्रधान मॅडम व पवार साहेब यांचा सन्मान मारुती चव्हाण सरकारकडे सर आमचं मॅडमचे मामा देखील आहेत माझे या ठिकाणी हा सन्मान देवदास पवार मारुती चव्हाण सरांनी केलेला आहे. धन्यवाद आपल्याला. यानंतर या ठिकाणी आभार मानतील आमच्या ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती चक्रवर्तीबाई राठोड, प्रमुख उपस्थित असलेले माननीय मारुती चव्हाण सदस्य प्रमुख जाती सेवा समिती सदस्य वसंतनगर, त्यांच्या सुविध पत्नी चव्हाण काकू, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर देवदास केंद्रे सर हे आजच्या सेवापूर्ती कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करते. या संकुलातील विविध शाखा प्रमुख, राठोड परिवारातील आप्तेष्ट मित्रमंडळी, विद्यार्थी मित्र या सर्वांची मी महाविद्यालयातर्फे ऋण व्यक्त करते. सुंदर संचालन करणाऱ्या डॉक्टर कविता लोहाळे मॅडम यांचे पण मी ऋण व्यक्त करते. शंकरनगर वरून आलेले माझे बंधू कदम सर, मुळे सर, बावणे सर, पाटील सर, पाटोदे सर या सर्वांची मी ऋण व्यक्त करते. आयपीएससी कोऑर्डिनेटर डीसी पवार सर, नितीन देशमुख सर, गायकवाड सर, सरोज मॅडम, वाघमारे सर या सर्वांनी प्रोफेसर डॉक्टर देवदास राठोड सरांवर आणि त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलले, रुची तसे बोलले त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते. सरांनी ज्ञानाची शिदोरी, प्रेमाचा ठेवा दिला, संस्काराचे सुंदर असे ज्ञान आयुष्यभरासाठी दिला. आज आभार मानताना सर्वांचे मन भरून आलेले आहे. राठोड सर, आम्ही तुमचे ऋणी सदैव राहू. आपण आपल्या या विमुक्त जाती सेवा समितीच्या संकुलातील एक सदस्य म्हणून सतत तुम्ही येत राहावं ही आमची अपेक्षा आहे. सर्वांची मी धन्यवाद व्यक्त करते, ऋण व्यक्त करते. आणि यानंतर लागलीच जेवणाचा कार्यक्रम राठोड परिवारातर्फे ठेवलेला आहे, तर आपण सर्वांनी खालच्या कॅन्टीन मध्ये उपस्थित राहायचे आणि आस्वाद जेवणाचा आस्वाद घ्यायचा.